गुड मॉर्निंग एव्हरीवन. ठीक आहे, एक 2 मिनिटात सुरू. काल आपण दोन लेक्चर घेतले होते. एकामध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या अनुषंगाने काय काय प्रिपरेशन करायला पाहिजे हे पाहिलं होतं. आणि आता आपण पुढचा पार्ट बघणार आहे. तर जे लोक नवीन आहेत त्यांनी काल झालेले दोन्ही लेक्चर पाहून घ्या. बेसिकली ते युट्यूब वरती टाकलेले आहेत, तर तुम्ही तिथं ते ऐका. आणि सध्या तुम्ही अभिनव इयर बुक तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे. ग्रुपवरती मी त्याची PDF पण शेअर केलेली आहे. ठीक आहे, तर अभिनव इयर बुक पेज नंबर 168 ओपन करा सगळेजण. आणि परत एक सांगतो, आपण जे करंट वाचतो आणि जे परीक्षेला येतं त्याच्यामध्ये थोडासा डिफरन्स असतो. थोडासा नाही, जरा जास्त डिफरन्स असतो. त्यामुळे तो अप्रोच तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि हीच गोष्ट सायन्स आणि मॅथ्स अँड रिझनिंगला पण अप्लिकेबल होते. तर बेसिकली ह्या 3 विषयामध्ये एक बेअर मिनिमम मार्क तुम्हाला मिळावे. आणि राहिलेले जे 4 विषय आहेत, हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, त्यातला हिस्ट्रीला पण थोडेफार कमी आले तरी चालतील. पण जॉग्राफी, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स ह्या 3 विषयामध्ये आउट ऑफ आउट मार्क येणं गरजेचं आहे. तरच कंबाईनची प्रिलिम्सला तुम्हाला चांगले मार्क येतील. ठीक आहे, एक 2 मिनिटात सुरू करतो, बाकीचे पण लोक जॉईन होत आहेत. ठीक आहे. अभिनव इयर बुक पेज नंबर 168. बेसिकली चर्चेतील व्यक्तिमत्व किंवा पर्सन इन न्यूज, तर याच्यावरती 1 ते 2 क्वेश्चन कंबाईनला विचारले जातात. ठीक आहे, पहिले व्यक्ती आहेत न्यायमूर्ती शरद बोबडे. तर बेसिकली शरद बोबडे बद्दल महत्वाचे 3 ते 4 गोष्टी तुम्हाला माहित असाव्या. एक, ते भारताचे 47th म्हणजे 47वे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत. जो काय अयोध्येचा खटला झाला होता त्याच्यामध्ये त्यांनी जज म्हणून काम केलं होतं. आणि अयोध्येच्या खटल्यामध्ये गोगाई हे चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून त्यावेळी काम करत होते. हा डिफरन्स तुम्हाला माहित असावा. आणि अयोध्या खटला 9/11 म्हणजे 9 नोव्हेंबर या दिवशी त्याची जजमेंट आली होती. ठीक आहे, पुढे जाऊ. शरद बोबडे 47वे चीफ जस्टिस ऑफ इंडिया, महाराष्ट्रातले 4थे. आणि शरद बोबडे यांचे वडील महाराष्ट्राचे महाधिवक्ता होते. ठीक आहे, आर्टिकल 165 नुसार जी काही महाधिवक्त्याची अपॉइंटमेंट केली जाते, तर त्यानुसार शरद बोबडे यांच्या वडिलांनी महाधिवक्ता म्हणून काम केलं होतं. शरद बोबडे यांनी नाही, त्यांच्या वडिलांनी. ठीक आहे, माहित असावं. त्याच्यानंतर पुढं मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे ते मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलं होतं. ही पण फॅक्ट आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाची. त्यानंतर नागपूरमधील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलपती म्हणून त्यांनी जबाबदारी पार पडलेली आपल्याला आढळते. ठीक आहे, भारताचे पहिले चीफ जस्टिस ऑफ इंडिया कानिया नावाचे व्यक्ती होते. आणि लेटेस्ट झालेले 47 शरद बोबडे, 46 रंजन गोगाई, आणि त्याच्या अगोदर होते ते दीपक मिश्रा. तर हे तुम्हाला क्रोनॉलॉजिकली लावायला विचारलं जाऊ शकतं. आणि ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स नुसार चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि स्पीकर हे एकाच ठिकाणी असतात 6 नंबरला. हे पण जस्ट माहित असू द्या. ठीक आहे, शरद बोबडे परत एकदा रिवाइज करतो आणि पुढे जाऊ. भारताचे 47th चीफ जस्टिस ऑफ इंडिया, महाराष्ट्रातले 4थे. त्यांच्या वडिलांनी महाराष्ट्राचे महाधिवक्ता म्हणून काम केलेलं आपल्याला आढळतं. आणि शरद बोबडे हे मध्य प्रदेश हायकोर्टमध्ये मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलं होतं. तर एवढ्या 4-5 गोष्टी माहित असावं. सोबतच नागपूर इथल्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे ते कुलपती म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. ठीक आहे, एवढ्या 4-5 गोष्टी माहित असाव्या. 47 4थे, त्यांचे वडील महाधिवक्ता, मध्य प्रदेश हायकोर्टचे चीफ जस्टिस ऑफ मध्य प्रदेश हायकोर्ट. ठीक आहे, एवढ्या 4 गोष्टी. पुढं मनोज नरवणे. बेसिकली हे
28वे चीफ ऑफ आर्मी स्टाफ आहेत, म्हणजे 28वे लष्कर प्रमुख आहेत. ठीक आहे. दुसरे मराठी व्यक्ती ज्यांनी या पदावरती विराजमान होण्याचा मान मिळवला. ठीक आहे. याच्या अगोदर कोण होतं? अरुण कुमार वैद्य. पुढची फॅक्ट, श्रीलंकेमध्ये त्यांनी भारतीय शांती सेनेचा भाग, जी भारतीय शांती सेना म्हणून श्रीलंकेमध्ये गेली होती त्याचा ते भाग होते. सगळ्यात महत्वाचं, त्यांनी त्यांच्या लष्करी कारकिर्दीला सुरुवात जी कशापासून केली तर शीख लाईट इन्फंट्री याच्यापासून त्यांनी त्यांच्या लष्करी कारकिर्दीला सुरुवात केली. पेज नंबर 169 अभिनव इयरबुक. ठीक आहे. त्यानंतर आसाम रायफल्सचे ते महानिरीक्षक म्हणून काम केलं होतं त्यांनी. म्यानमारमध्ये भारताचे डिफेन्स अटॅची म्हणून त्यांनी काम केलं होतं. महत्वाची फॅक्ट, शीख लाईट इन्फंट्री मधून देशाचे लष्कर प्रमुख होणारे ते तिसरे अधिकारी. ठीक आहे. एप्रिल 2022 पर्यंत त्यांच्याकडे ह्या पदाची सूत्र असतील. आणि सगळ्यात महत्वाचं, त्यांना परम विशिष्ट सेवा पदक सुद्धा मिळालेलं आहे. तर मनोज नरवणे बद्दल एवढ्या गोष्टी माहित असाव्या. परत एकदा रिवाइज करतो. 28वे लष्कर प्रमुख, महाराष्ट्रातून झालेले दुसरे, त्यांनी शीख लाईट इन्फंट्री याच्यामधून त्यांच्या लष्करी कारकिर्दीला सुरुवात केली होती. आणि शीख लाईट इन्फंट्री मधून लष्कर प्रमुख या पदावरती विराजमान झालेले ते तिसरे व्यक्ती आहेत. तर एवढ्या 4 गोष्टी तुम्हाला पाठ असाव्या. 28, 2 शीख लाईट इन्फंट्री आणि तिथून झालेले ते तिसरे. ठीक आहे. पुढे जाऊ. ग्रेटा थनबर्ग. तर बेसिकली ही स्वीडनची एक मुलगी आहे. त्यावेळी तिचं वय 17 वर्ष होतं. जस्ट माहित असावं. तिला जो काय सिंड्रोम आहे किंवा तिला जो काय आजार आहे त्या आजाराचं नाव आस्पर्जर्स सिंड्रोम, हे पण तुम्हाला माहित असावं. तिने जे आंदोलन केलं त्या आंदोलनाचं नाव फ्रायडे फॉर फ्युचर. ठीक आहे. या आंदोलनाअंतर्गत ग्रेटाने व तिच्या मैत्रिणींना स्कूल क्लायमेट स्ट्राईक किंवा स्कूल स्ट्राईक फॉर द क्लायमेट नावाची एक चळवळ चालवली. ठीक आहे. आणि ग्रेटाला 2019चा टाइम पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला. तर ग्रेटा बद्दल एवढं माहित असावं. परत एकदा रिवाइज करतो. 2019 मध्ये ज्यावेळेस तुमच्या पेपरमध्ये जी काय फॅक्ट असेल ते, तिचं वय 17 वर्ष होतं. ती स्वीडन ह्या देशाची नागरिक आहे. तिला जो आजार आहे त्या आजाराचं नाव आस्पर्जर्स सिंड्रोम. तिनं चालवलेली चळवळ फ्रायडे फॉर फ्युचर. आणि 2019 मध्ये तिला मिळालेला टाइम पर्सन ऑफ द इयर हा बहुमान. ठीक आहे. पुढची व्यक्ती न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग. तर बेसिकली त्यांनी राजस्थानच्या हायकोर्टमध्ये मुख्य न्यायाधीश म्हणून काम केलंय. ठीक आहे. आपण याच्या अगोदर बोबडे बघितले. बोबडेंनी मध्य प्रदेश हायकोर्टमध्ये चीफ जस्टिस ऑफ मध्य प्रदेश हायकोर्ट म्हणून काम केलं. प्रदीप नंदराजोग यांनी राजस्थानमध्ये काम केलंय, माहित असावं. हे मुंबई हायकोर्टचे 42वे मुख्य न्यायाधीश आहेत. काय पुस्तकामध्ये 43 दिलंय. ठीक ठीक आहे. अभिनव मध्ये 42 आहे. तुम्ही एकदा ती फॅक्ट चेक करा. तर ह्या 2 गोष्टीत प्रदीप नंदराजोग यांच्याबद्दल माहित असाव्या. त्यांनी राजस्थानच्या हायकोर्टचं चीफ जस्टिस ऑफ राजस्थान हायकोर्ट किंवा राजस्थान हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि ते 42वे मुंबईचे चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट आहेत. ठीक आहे. पुढं भगतसिंग कोश्यारी, हे महाराष्ट्राचे 22वे राज्यपाल आहेत. ठीक आहे. त्यांनी उत्तराखंडचं दुसरे चीफ मिनिस्टर म्हणून काम केलं होतं. ठीक आहे. उत्तराखंडची विधानसभा स्थापन झाल्यानंतर बीजेपी विरोधी पक्षामध्ये होतं. त्यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं आणि दुसऱ्या टर्मला ते सत्तेत आल्यानंतर ते मुख्यमंत्री बनले. तर तुम्हाला हे लक्षात असू द्या की ते उत्तराखंडचे दुसरे मुख्यमंत्री होते.
त्यांनी उत्तराखंड विधानसभेचे विरोधी पक्षनेता म्हणून पण काम केलं. ठीक आहे, 2002 ते 2007. ठीक आहे, परत थोडस मिस्टेक झाली, परत एकदा रिवाइज करतो. ते 22वे राज्यपाल, उत्तराखंडचे दुसरे मुख्यमंत्री, आणि मुख्यमंत्री 1 वर्ष कालावधीत त्यांना भेटला. त्यानंतर ते उत्तराखंडचे विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी काम केलं होतं. पुढं भारतीय जनता पार्टीचे ते उपाध्यक्ष म्हणून पण त्यांनी काम केलेलं आहे. अक्षय, म्यूट करून घ्या तुम्ही. ठीक आहे, हे पण लक्षात असू द्या. त्यांनी बीजेपीचं राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. लोकसभेमध्ये ते खासदार पण होते. तर बेसिकली एवढ्या गोष्टी तुम्हाला माहित असाव्या. आर्टिकल 153, आर्टिकल 155, आर्टिकल 153 नुसार प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल असं म्हटलं, आणि 7व्या घटना दुरुस्तीने सांगितलं की तोच व्यक्ती एक किंवा दोन पेक्षा जास्त राज्यासाठी. म्यूट करून घ्या अक्षय. AR शेख, अक्षय म्यूट करून घ्या, तुमच्यामुळे त्रास होतोय बाकीच्यांना. जस्ट मिनिट. AR शेख, तुम्हाला आवाज येतोय का माझा? प्लीज म्यूट करा तुम्ही स्वतःला. सगळ्यात खालच्या साईडला म्यूटचं बटन असेल बघा, तिथं क्लिक करा. AR शेख, जस्ट मिनिट. ठीक आहे, पुढे जाऊ. तर बेसिकली आर्टिकल 153, ऑफिस ऑफ द गव्हर्नर, आणि आर्टिकल 155 नुसार त्यांची अपॉइंटमेंट केली जाते. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल श्री प्रकाश. ठीक आहे, आणि सगळ्यात जास्त कालावधीसाठी राहिलेले राज्यपाल PC अलेक्झांडर. हे तुम्हाला मेन साठी कामाला येईल. ठीक आहे, आणि भगतसिंग कोश्यारी हा 22वे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत व्यक्ती म्हणून, आणि पदानुसार 19वे आहेत. ठीक आहे, जस्ट माहित असू दे. पुढचा व्यक्ती आहे UPS मदन, अभिनव इयरबुक, पेज नंबर 172. तर महाराष्ट्राचे 6वे स्टेट इलेक्शन कमिशनर म्हणून त्यांची अपॉइंटमेंट झाली. याच्या अगोदर त्यांनी MMRDA चे महानगर आयुक्त म्हणून काम केलं होतं. ठीक आहे, ते महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि स्टेट इलेक्शन कमिशन बद्दल तुम्हाला माहित असावं. ठीक आहे, अगोदर UPS मदन रिवाइज करतो आणि नंतर स्टेट इलेक्शन कमिशनच्या महत्वाच्या गोष्टी सांगतो. UPS मदन हे 6वे स्टेट इलेक्शन कमिशनर आहेत. याच्या अगोदर त्यांनी MMRDA चं आयुक्तपद भूषवलं होतं. ज्या MMRDA ची स्थापना 1975 मध्ये झाले, ज्याचे अध्यक्ष कोण असतात? शहर विकास मंत्री, किंवा सोबतच चीफ मिनिस्टर सुद्धा त्यांना काही ठिकाणी MPSC 2018च्या वेळी चीफ मिनिस्टर हे अध्यक्ष असतात असं उत्तर दिलं होतं. तर लक्षात असू द्या, दोन्ही फॅक्ट आले तरी बरोबर म्हणायचं. 1975 ला स्थापना झाली MMRDA ची, आणि शहर विकास मंत्री जे असतात ते त्याचे अध्यक्ष असतात किंवा पॅट्रॉन असतात. हे UPS मधून त्या MMRDA चे आयुक्त म्हणून त्यांनी काम केलं होतं. ते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्य सचिव म्हणून त्यांनी काम केलं, आणि ते सध्या 6वे स्टेट इलेक्शन कमिशनर म्हणून अपॉइंट झाले. तर पहिले कोण होते? DP चौधरी. हे पण माहित असू द्या. स्टेट इलेक्शन कमिशन रिलेटेड महत्वाचे 2 आर्टिकल, आर्टिकल 243K आणि आर्टिकल 243ZA, हे 2 आर्टिकल तुम्हाला परत विचारले जातात. आणि 26 एप्रिल 1994 ही डेट, ह्या दिवशी महाराष्ट्रामध्ये राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली.
ठीक आहे, एवढ्या गोष्टी माहित असू द्या, कारण ह्याला 25 वर्ष पूर्ण झाले 2019 मध्ये. युपीएस मधून 6वे स्टेट इलेक्शन कमिशनर, MMRD चे आयुक्त, महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव, आर्टिकल 243 के, आर्टिकल 243 ZA, 26 एप्रिल 1994. आणि DP चौधरी पहिले स्टेट इलेक्शन कमिशनर. पुढे जाऊ, अजय मेहता यांची महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून काम केलं होतं. ठीक आहे, त्यावेळी अपॉइंटमेंट झाली होती. त्याच्या अगोदर त्यांनी महावितरणचं व्यवस्थापकीय संचालक पद भूषवलं होतं, पेज नंबर 172 राईट साईडला. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेचे सर्वाधिक काळ आयुक्त म्हणून काम करण्याचा विक्रम त्यांच्या नावावरती आहे. आणि त्यांनी राबवलेलं किनारी रस्ते प्रकल्प आणि मुंबईसाठी 20 वर्षीय विकास योजना असे महत्वाचे प्रकल्प असलेले आपल्याला आढळतात. तो 20 वर्षीय विकास योजना 2014 ते 2034 पर्यंत इम्प्लिमेंट केला जाईल. ठीक आहे, अजय मेहता रिपीट करतो, महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून त्यांची अपॉइंटमेंट झाली होती. याच्या अगोदर त्यांनी महावितरणचं व्यवस्थापकीय संचालक पद भूषवलं होतं. मुंबई महानगरपालिकेचे सर्वाधिक काळ आयुक्त म्हणून त्यांनी काम केलं आणि त्यांच्या महत्वाच्या 2 योजना, किनारी रस्ते प्रकल्प आणि मुंबईसाठी 20 वर्षीय विकास योजना 2014 ते 2034. खाली एक बॉक्स मध्ये चीफ सेक्रेटरी किंवा मुख्य सचिवाबद्दल एक महत्वाच्या 2-3 फॅक्ट दिल्यात. ASO मेन्स आणि राज्यसेवा मेन्स GS2 मध्ये ही फॅक्ट महत्वाची. चीफ सेक्रेटरी किंवा मुख्य सचिव हा मुख्यमंत्र्याचा प्रमुख सल्लागार म्हणून काम करतो, चीफ ऍडवायझर म्हणून काम करतो. हे वाक्य लक्षात असू द्या, हे वाक्य आयोग दरवर्षी चुकवतं. ठीक आहे, तर ते त्यांचे मुख्यमंत्र्यांचा प्रमुख सल्लागार म्हणून हा मुख्य सचिव काम करत असतो. पुढे जाऊ, सौरव गांगुली बेसिकली BCCI चे 39वे अध्यक्ष म्हणून त्यांची अपॉइंटमेंट झाली, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, गांगुली हा दुसरा माजी कर्णधार आहे ज्यानं BCCIचं अध्यक्षपद भूषवलं. याच्या अगोदर जे व्यक्ती होते त्यांचं नाव महाराज कुमार. ठीक आहे, याच्या अगोदर गांगुलीनं बंगाल क्रिकेट असोसिएशनचं अध्यक्षपद भूषवलं होतं. गांगुलीला जे पुरस्कार भेटले त्याच्यामध्ये पद्म पुरस्कारामधला सगळ्यात महत्वाचा पुरस्कार भेटला तो पद्मश्री. ठीक आहे, पद्मभूषण पद्मविभूषण नाही, पद्मश्री भेटला. आणि 1997 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कार पण भेटला होता. आणि गांगुलीचं आत्मचरित्र, अ सेंचुरी इज नॉट एनफ. ठीक आहे, परत एकदा सौरव गांगुली रिवाइज करतो. BCCIचं 39वे अध्यक्षपद त्यांच्याकडे आहे. कॅप्टन असलेला दुसरा व्यक्ती, त्यांनी बंगाल क्रिकेट असोसिएशनचं अध्यक्षपद भूषवलं होतं. पद्मश्री हा पुरस्कार त्यांना भेटलाय. आणि त्यांचं आत्मचरित्र, अ सेंचुरी इज नॉट एनफ. ठीक आहे, पुढे जाऊ. युवराज सिंग ऍज सच आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा नाही. मेरी कोम बद्दल जर बघितलं तर त्यांचं आत्मचरित्र माहित असावं, अनब्रेकेबल. पुढे PV सिंधू, त्याच्यामध्ये पण काही इम्पॉर्टंट नाही कारण ती त्यावेळी न्यूज मध्ये नव्हत्या. हिमा दास ही बेसिकली धावपटू आहे आणि तिला ढिंगी एक्सप्रेस नावानं ओळखलं जातं, ती पण त्यावेळी न्यूज मध्ये नव्हती. पुढे जाऊ, सौम्य स्वामीनाथन यांची WHO चीफ सायंटिस्ट किंवा मुख्य वैज्ञानिक पदी अपॉइंटमेंट झाले. तर एवढंच तुम्हाला माहित असावं. बाकी एकदा सगळ्या गोष्टी तुम्ही स्कॅन करा, पण जेवढा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा कंटेंट आहे तो मी तुम्हाला सांगितला. पुढे व्यक्ती आहे डॉक्टर श्रीराम लागू. श्रीराम लागू यांचं आत्मचरित्र, ज्या पुस्तकाचं नाव आहे ते लमान, तुम्हाला माहित असावं. ते इथं मेन्शन केलं नाहीये अभिनव मध्ये, तर लमान तुम्हाला माहित असावं. त्यांनी प्रोग्रेसिव्ह डेमोक्रेटिक असोसिएशनची स्थापना केली होती. त्यांनी ज्या नाटकामध्ये काम केलं त्या काही नाटकांची नावं पण तुम्हाला माहित असावी. पहिलं, येथे ओशाळला मृत्यू, हिमालयाची सावली, नटसम्राट आणि त्यांची गाजलेली काही नाटकं,
ऑल द अबाव लिहून यायचं, पण जस्ट असावं, माहित असावं. फक्त एखादं जर गिरीश कर्नाड आणि श्रीराम लागू यांची नाटकं जर मिक्स केली तर तुम्हाला ती ओळखता आली पाहिजे, कारण ही दोन्ही व्यक्ती न्यूज मध्ये आहेत. ठीक आहे. तर डॉक्टर लागू यांची गाजलेली नाटकं वेड्यांचे घर उन्हात, जगन्नाथाचा रथ, गिदाडे, काचेचा चंद्र, सुंदर मी होणार, मित्र, हे सगळे एकदा स्कॅन करा. ठीक आहे. आणि त्यांचं अखेरचं जे नाटक होतं त्याचं नाव काय आहे? सूर्य पाहिलेला माणूस. तर हे माहित असावं. पुढचा व्यक्ती आहे टी.एन. शेषन, ज्यांच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. तर बेसिकली टी.एन. शेषन हे केरळाचे होते. त्यांची जर कारकीर्द बघितली तर त्यांनी भारतीय अणुऊर्जा आयोगाचे सचिव पद भूषवलं होतं. भारताचे ते 18वे 18th कॅबिनेट सेक्रेटरी किंवा कॅबिनेट सचिव म्हणून त्यांनी काम केलं होतं. ते नियोजन आयोगाचे सदस्य म्हणून पण त्यांनी काम केलं होतं. त्यांनी 1990 ते 1996 या कालावधीमध्ये 10वे मुख्य निवडणूक आयुक्त 10th चीफ इलेक्शन कमिशनर म्हणून काम केलेलं आपल्याला आढळतं. त्यांनी 1997 मध्ये राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवली, ज्याच्यामध्ये बेसिकली के.आर. नारायण यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्या विरोधात सुद्धा गांधीनगर इथून निवडणूक लढवली होती. निवृत्तीनंतर त्यांनी देशभक्त ट्रस्टची स्थापना केली. त्यांची महत्वाची 2 पुस्तकं, द डिजनरेशन ऑफ इंडिया आणि हार्टफुल ऑफ बर्डन. ठीक आहे. द डिजनरेशन ऑफ इंडिया पहिलं पुस्तक आणि दुसरं अ हार्टफुल ऑफ बर्डन. आणि 1996 मध्ये त्यांना रमन मॅग्सेसे पुरस्कार मिळाला. त्यांना कुठलाही पद्म पुरस्कार मिळालेला नव्हता, माहित असावं. ठीक आहे. त्यांनी खूप चांगलं काम केलं होतं आणि थोडस गव्हर्नमेंटच्या फेवर मध्ये काम न केल्यामुळं तुम्हाला असे पद्म पुरस्कार वगैरे मिळत नाहीत. तीच गोष्ट त्यांच्यासोबत घडली असं म्हणायचं, लक्षात ठेवण्यासाठी सांगतोय. ऍक्च्युली काय होतं ते परत बोलू. तर टी.एन. शेषनच्या बाबतीत एवढं. रिवाइज करतो आणि पुढे जातो. ते केरळाचे होते. भारतीय अणुऊर्जा आयोगाचे सचिव म्हणून त्यांनी काम केलं. 18वे कॅबिनेट सचिव, नियोजन आयोगाचे सदस्य, 10 नंबरचे ते चीफ इलेक्शन कमिशनर होते. त्यांनी राष्ट्रपतीची निवडणूक पण लढवली होती आणि गांधीनगर मधून अडवाणींच्या विरोधात खासदारकीसाठी निवडणूक लढवली होती. त्यांनी देशभक्त ट्रस्ट नावाची एक संस्था स्थापन केली. त्यांची महत्वाची 2 पुस्तकं, द डिजनरेशन ऑफ इंडिया आणि दुसरं ए हार्टफुल ऑफ बर्डन. आणि 1996 मध्ये त्यांना रमन मॅग्सेसे पुरस्कार मिळाला. एवढ्या गोष्टी माहित असाव्या. पुढे जाऊ. सुषमा स्वराज, पेज नंबर 179. ठीक आहे. जे नवीन लोक जॉईन झाले त्यांच्यासाठी अभिनव इयरबुक, पेज नंबर 179. तर सुषमा स्वराज, तर बेसिकली हरियाणा मधून त्यांनी 25व्या वर्षी MLA ची सीट त्या निवडून आल्या होत्या. तर वयाच्या 25व्या वर्षी त्या आमदार झाल्या आणि त्याच वेळी त्या हरियाणातील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री पण बनल्या. ठीक आहे. त्यानंतर 1998 मध्ये त्या दिल्लीच्या 5व्या मुख्यमंत्री बनल्या. त्या दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या, माहित असावं. म्हणजे असं म्हटलं जातं की रजिया सुलतान नंतर दिल्ली कॅप्चर कोणी केली तर सुषमा स्वराज यांनी केली. कारण रजिया सुलतान नंतर एकही महिला दिल्लीच्या राजकारणामध्ये आलेली आढळत नाही असं हिस्ट्रीमध्ये म्हटलं जातं. तर माहित असू द्या जस्ट की हरियाणामध्ये त्या 25व्या वर्षी आमदार झाल्या आणि 1998 मध्ये त्या दिल्लीच्या 5व्या मुख्यमंत्री झाल्या आणि दिल्लीच्या पहिल्या मुख्यमंत्री त्याच होत्या. पुढं एखाद्या पक्षाच्या प्रवक्त्या म्हणून त्यांनी काम केलं आणि अशा त्या पहिल्या महिला होत्या. त्यांनी टोटल 4 वेळा लोकसभा आणि 3 वेळा राज्यसभा वरती निवडून आल्या. त्यानंतर 2009 ते 14 या कालावधीमध्ये त्यांनी लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं. अभिनव मध्ये ते पहिल्या म्हटलंय, पण ते ऍक्च्युली दुसरे आहे, कारण त्याच्या अगोदर सोनिया गांधीजींनी पण विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं होतं. तर तेवढी दुरुस्ती करून घ्या.
की 2009 ते 2014 या कालावधीमध्ये त्यांनी लोकसभेतील दुसऱ्या महिला विरोधी पक्षनेत्या म्हणून काम केलं. ठीक आहे. त्यानंतर त्या पहिल्या पूर्ण वेळ महिला परराष्ट्र मंत्री होत्या आणि परराष्ट्र मंत्री म्हणून त्या दुसऱ्या भारतीय महिला होत्या. जस्ट माहित असावं तुम्हाला, ते बायफर्केशन करता येईल. आणि त्यांना मिळालेले सन्मान, तर सुषमा स्वराज आणि त्यांचे मिस्टर कुशल स्वराज यांना डिस्टिंग्विश्ड कपल म्हणून लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्यांची नोंद करण्यात आली. वॉशिंग्टन पोस्टनं त्यांना सुपर मॉम म्हणून उल्लेख केलेला आपल्याला आढळतो. आणि अमेरिकेतील वॉल स्ट्रीट जर्नल तर्फे भारतातील लोकांच्या सर्वात आवडत्या राजकारणी असाही त्यांचा उल्लेख केला होता. ठीक आहे. परत एकदा, आणि राज्यसेवेला जर वुमन एम्पॉवरमेंट वरती एस आला तर तुम्ही सुषमा स्वराज यांचा उल्लेख करू शकता, कारण त्या लेडी अशा होत्या की त्या प्रत्येकाला अपील होतील. ठीक आहे. जस्ट एक व्हॅल्यू ऍडिशन म्हणून सांगितलं. सुषमा स्वराज 25व्या वर्षी हरियाणामध्ये त्या आमदार झाल्या आणि कॅबिनेट मंत्री पण, सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री पद त्यांनी भूषवलं होतं हरियाणा विधानसभेमध्ये. दिल्लीच्या 5व्या मुख्यमंत्री आणि पहिल्या महिला मुख्यमंत्री, एखाद्या पक्षाच्या प्रवक्त्या म्हणून काम करणाऱ्या पहिल्या महिला, टोटल 4 वेळा लोकसभा आणि 3 वेळा राज्यसभा, विरोधी पक्षनेता म्हणून काम केलेल्या दुसऱ्या महिला, हे लक्षात असू द्या, याच्यावरती क्वेश्चन फ्रेम होतो. विरोधी पक्षनेता म्हणून काम केलेल्या दुसऱ्या महिला. त्याच्यानंतर पूर्ण वेळ महिला परराष्ट्र मंत्री म्हणून काम केलेल्या पहिल्या, पण ओव्हरऑल परराष्ट्र मंत्री म्हणजे दुसऱ्या, कारण इंदिरा गांधीजींनी पण काही कालावधीसाठी परराष्ट्र मंत्री म्हणून काम केलं होतं. आणि त्यांना मिळालेले पुरस्कार किंवा त्यांचा केलेला गौरव, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्यांना डिस्टिंग्विश्ड कपल म्हणून त्यांना आणि त्यांच्या मिस्टरला गौरवण्यात आलं. वॉशिंग्टन पोस्टनं त्यांना सुपरमॉम म्हटलं आणि वॉल स्ट्रीट जर्नल तर्फे भारतातील लोकांच्या सर्वात आवडत्या राजकारणी असाही त्यांचा उल्लेख केलेला आपल्याला आढळतो. पुढे जाऊ. अरुण जेटली, तर 1989 मध्ये, पेज नंबर 180 वरती आहे. 1989 मध्ये व्हीपी सिंग सरकार यांच्या काळामध्ये त्यांनी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल, ऍडिशनल सॉलिसिटर जनरल म्हणून काम केलं होतं. ते एकदा पण लोकसभेमध्ये निवडून आले नाहीत. टोटल त्यांनी 4 वेळा राज्यसभेचे खासदारपद भूषवलं. त्यांनी बीसीसीआयचं उपाध्यक्षपद भूषवलं होतं. परीक्षेला तो अध्यक्षपद म्हणेल तर माहित असावं. अरुण जेटली हे बीसीसीआयचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं होतं. आणि त्यांचं आत्मचरित्र अंधेरे से उजाले की ओर, एवढ्या त्यांच्याबद्दल गोष्टी तुम्हाला माहित असावे. आणि त्यांनी बरेच मंत्रिपद भूषवले होते आणि त्यांनी राज्यसभेचं विरोधी पक्षनेता म्हणूनही काम केलेलं आपल्याला आढळतं. तर एवढं अरुण जेटली बद्दल तुम्हाला माहित असावं. पुढचा व्यक्ती आहेत गिरीश कर्नाड. तर वयाच्या 23व्या वर्षी त्यांनी पहिलं नाटक कन्नड भाषेमध्ये लिहिलं. त्या नाटकाचं नाव ययाती. ठीक आहे. मराठी पिक्चर मध्येही त्यांनी काम केलं होतं. तर उंबरठा या मराठी चित्रपटामध्ये त्यांनी काम केलं होतं. त्यांची महत्वाची नाटकं, त्याच्यावरती क्वेश्चन ऑलरेडी आयोगाने विचारलाय. त्या नाटकांची नावं सांगतो. तुगलक, नागमंडल, हैवदन, ययाती आणि वेडिंग अल्बम या नाटकांनी रंगभूमीवर इतिहास घडवला. त्यांचे सगळ्यात शेवटचे नाटक हे लक्षात असू द्या, राक्षसी तांगाडी. ठीक आहे. त्यांच्या आत्मचरित्राचं नाव खेळता खेळता आयुष्य. आणि त्यांनी कुठं कुठं काम केलं बघा. ते आपल्या पुण्यामध्ये जे FTII आहे, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट, त्याचे ते संचालक होते. संगीत नाटक अकादमीचे ते अध्यक्ष होते. लंडन इथल्या नेहरू सेंटरचे ते संचालक व ऑक्सफर्ड युनियनचे ते अध्यक्ष राहिले होते. पद्म पुरस्काराच्या बाबतीत जर बघितलं तर त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण हे 2 पुरस्कार मिळाले होते. पद्मविभूषण त्यांना मिळाला नाही. ठीक आहे. आणि त्यांना 1998 मध्ये ज्ञानपीठ हा पुरस्कार मिळाला होता. तर एवढं गिरीश कर्नाड बद्दल तुम्हाला माहित असावं. पहिलं नाटक ययाती,
महत्वाची नाटकं त्यांची तुगलक, नागमंडल, हैवदन, ययाती, वेडिंग अल्बम, शेवटचं नाटक राक्षसी तांगाडी, आत्मचरित्र, खेळता खेळता आयुष्य, आणि त्यांनी भूषवलेली पद FTI चे संचालक, संगीत नाटक अकादमीचे अध्यक्ष, लंडन इथल्या नेहरू सेंटरचे संचालक, ऑक्सफोर्ड युनियनचे अध्यक्ष, त्यांना मिळालेले 2 महत्वाचे पद्म पुरस्कार, पद्मश्री आणि पद्मभूषण, आणि 1998 मध्ये मिळालेला ज्ञानपीठ. तर एवढ्या गोष्टी गिरीश कर्नाड बद्दल 100% माहिती असाव्या. बाकी याच्यापेक्षा जास्त माहिती असेल तर वेल अँड गुड. पुढे जाऊ. राम जेठमलानी. तर राम जेठमलानी यांनी पेज नंबर 182 वरती 4 वेळा बार काउन्सिल ऑफ इंडियाचं अध्यक्षपद भूषवलं होतं. त्यांनी 6वी आणि 7वी लोकसभेमध्ये खासदार म्हणून काम केलं. तर बेसिकली 6व्या लोकसभेच्या वेळी ते जनता पक्षातून निवडून आलते आणि 7व्या लोकसभेच्या वेळी ते भारतीय जनता पक्षाकडून लोकसभेवरती निवडून गेले. त्यांच्या पुस्तकांची नावं: पहिलं बिग इगोज स्मॉल मेन, कन्फ्लिक्ट ऑफ लॉज, कन्सायन्स ऑफ मॅवेरिक, जस्टिस सोवियत स्टाईल, आणि एंडिंगचं पुस्तक आहे मॅवेरिक अनचेंज्ड अनप्रिटंट. तर एवढ्या गोष्टी त्यांच्याबद्दल माहित असाव्या. परत एकदा, राम जेठमलानी 4 वेळा बार काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष, 6वी आणि 7वी लोकसभा, 6वी जनता पक्षाकडून, 7वी भारतीय जनता पार्टीकडून, आणि त्यांनी लिहिलेली पुस्तकं. ठीक आहे. पुढचे व्यक्ती ज्येष्ठ संगीतकार खय्याम. तर खय्यामच्या बाबतीत एक फक्त लक्षात असू द्या, त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार मिळाला होता. ठीक आहे. पद्मभूषण. कमीच गोष्टी करायच्या पण प्रॉपर असाव्या, आणि इलिमिनेशन तुम्ही उत्तरापर्यंत जाऊ शकता. ठीक आहे. खय्याम पद्मभूषण. त्याच्यानंतर माधव आपटे. बेसिकली हे भारताचे माजी सलामवीर फलंदाज होते व मुंबईचे माजी नगरपाल होते. 1983 मध्ये त्यांनी मुंबईचं शेरीफ हे पद भूषवलं होतं. राज्यसेवेला आपल्याला जुन्या सिलेबस मध्ये शेरीफ नावाचा शब्द होता. त्या अनुषंगाने माधव आपटे महत्वाचे होते, पण आता तो सिलेबस मधून पॉइंट काढून टाकलाय. तरी क्वेश्चन आला तर माहित असावं, माधव आपटे नावाचे व्यक्ती जे सलामवीर फलंदाज होते, त्यांनी मुंबईचं शेरीफ पद भूषवलं होतं. ते क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष होते, CCI चे अध्यक्ष होते. परीक्षेला ICC म्हटलं तर चूक म्हणायचं, क्रिकेट काउन्सिल ऑफ इंडियाचे होते. CCI आणि ICC याच्यामध्ये खूप जास्त फरक आहे. ठीक आहे. तर ते माहित असावं. त्यांनी क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्षपद भूषवलं होतं. सोबतच त्यांनी मुंबई चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्षपदी भूषवलं होतं. आणि त्यांचं आत्मचरित्र ॲज लक वुड हॅव इट, अनप्लग्ड अनकट. माधव आपटे सलामवीर फलंदाज होते. मुंबईचं शेरीफ पद त्यांनी भूषवलं होतं. क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष ते राहिले होते. आणि त्यांचं आत्मचरित्र ॲज लक वुड हॅव इट, अनप्लग्ड अनकट. ठीक आहे. पुढचा व्यक्ती अरुण काकडे. तर बेसिकली 94व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं. आणि त्यांचं आत्मचरित्र आमका. त्यांच्या नावावरूनच ते आत्मचरित्र लिहिलं. अ म्हणजे अरुण, का म्हणजे काकडे, आणि म म्हणजे त्यांच्या वडिलाचं नाव होतं. ठीक आहे. एवढं माहित असावं. पुढे जाऊ. पेज नंबर 184 वरती बारकोडचे संशोधक, त्या व्यक्तीचं नाव माहित असू द्या, जॉर्ज लॉरर यांचं निधन झालं. तर फक्त नाव माहित असावं. पेज नंबर 184 वरतीच राईट साईडला सुंदर पिचाई. तर सुंदर पिचाई यांचं सध्या जे अपॉइंटमेंट झाले, तर ते सध्या अल्फाबेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. STI किंवा ASO मेन्स किंवा तुमचं जो कंबाईनचा मेन्सचा पेपर असतो, त्याच्यामध्ये 2 ते 3 क्वेश्चन किंवा जो कम्प्युटरचा पार्ट असतो त्याच्यामध्ये ह्या गोष्टी विचारल्या जातात. एका बाजूला बिझनेसमॅन आणि दुसऱ्या बाजूला ते कुठल्या कंपनीचे CEO आहेत. तर सुंदर पिचाई हे अल्फाबेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, माहित असावं. पुढचा पॉइंट सब लेफ्टनंट शिवांगी. तर बेसिकली ही व्यक्ती बिहारची आहे.
ह्या व्यक्ती बिहारच्या आहेत आणि त्यांची नौदलामध्ये पहिल्या महिला वैमानिक म्हणून अपॉइंटमेंट करण्यात आले. ठीक आहे, परत एकदा शिवांगी, बिहार, नौदलातील पहिल्या महिला वैमानिक, माहित असावं. असे क्वेश्चन कंबाईन प्रिलिम्सला विचारले जातात. शिवांगी, बिहार, नौदलातील पहिल्या महिला वैमानिक. ओके, नेक्स्ट पेज नंबर 185 राईट साइडला पंकज कुमार यांची UIDAI च्या सीईओ पदी नियुक्ती झाली. ठीक आहे, पंकज कुमार, युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया, हा लॉंग फॉर्म पण तुम्हाला परीक्षेला विचारला जाऊ शकतो. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया या प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी पदी पंकज कुमार यांची सीईओ म्हणून अपॉइंटमेंट झाली. जस्ट माहित असू द्या. खाली दत्ता पडसलगीकर ही व्यक्ती परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाची. तर राज्याचे माजी पोलीस महासंचालक म्हणून त्यांनी काम केलं आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी काम केलं होतं आणि त्यांची सध्या राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार, ठीक आहे, डेप्युटी अजित डोवल जे नॅशनल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या अध्यक्षपदी आहेत, त्यांना असिस्ट करण्यासाठी म्हणून राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी दत्ता पडसलगीकर यांची अपॉइंटमेंट झालेली आपल्याला आढळते. ठीक आहे, आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल नावाचे व्यक्ती आहेत. एवढे बेसिक गोष्टी माहित असाव्या. ठीक आहे, आणि काल तुम्हाला मी सांगितलं होतं चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे आरटीआयच्या कक्षेत आले. तर बेसिकली चीफ जस्टिस ऑफ इंडियाचं ऑफिस आरटीआयच्या कक्षेत आलं. ह्याचा अर्थ चीफ जस्टिस ऑफ इंडिया पण आले. ऑफिस म्हणजेच ते सगळंच ऑफिस आलं. ठीक आहे, पेज नंबर 186 दीपिका पादुकोण आणि PV सिंधू यांचा भारत की लक्ष्मी या नवीन उपक्रमाच्या सदिच्छा दूत म्हणून अपॉइंटमेंट करण्यात आली. तर डायरेक्टली क्वेश्चन येईल की भारत की लक्ष्मी याच्यासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कुणाची अपॉइंटमेंट झाली? दीपिका पादुकोण आणि PV सिंधू. आणि कशासाठी? तर देशभरातील महिलांनी केलेल्या कौतुकास्पद कामांना प्रकाशात आणण्याचं उद्दिष्ट या उपक्रमाचं आहे. ठीक आहे, पुढं पेज नंबर 188 वरती न्यायमूर्ती ताहल रामाणी. तर बेसिकली मद्रासचं जे हायकोर्ट आहे त्याचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांची अपॉइंटमेंट झाली होती, पण त्यांची मेघालयमध्ये बदली केल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. आणि याच्या अगोदर त्यांनी मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून काम केलं होतं. महत्वाच्या गोष्टी, मद्रासमध्ये त्या मद्रास हायकोर्टच्या चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट म्हणून त्या काम करत होत्या. मेघालयमध्ये ट्रान्सफर झाल्यामुळं त्यांनी राजीनामा दिला आणि याच्या अगोदर त्यांनी मुंबई हायकोर्टमध्ये मुख्य न्यायाधीश मुंबई हायकोर्टमध्ये न्यायाधीश म्हणून काम केलेलं आहे, मुख्य न्यायाधीश नाही. तर त्या मद्रासच्या मुख्य न्यायाधीश होत्या. मेघालयला झालेली ट्रान्सफर, त्यामुळे राजीनामा, आणि मुंबई हायकोर्टमध्ये त्यांनी न्यायाधीश म्हणून काम केलं होतं. ह्या 3 गोष्टी माहित असाव्या. नेक्स्ट, माधुरी दीक्षित यांना सदिच्छा दूत नेमलं गेलं. तर बेसिकली विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवा आणि अधिकाधिक मतदारांनी मतदान करावं याच्यासाठी चला मतदान करू असे आवाहन करीत अभिनेत्री माधुरी दीक्षित व महाराष्ट्र भूषण डॉक्टर अनिल काकोडकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर जनजागृतीच्या प्रचारात उतरले होते. ठीक आहे, त्याची ब्रँड अँबॅसेडर कोण होती? माधुरी दीक्षित. नेक्स्ट, पेज नंबर 189 वरती सुरजित भल्ला. तर बेसिकली सुरजित भल्ला यांची IMF चे भारताचे कार्यकारी संचालक म्हणून अपॉइंटमेंट झाली. IMF चे कार्यकारी संचालक नाही, भारताचे कार्यकारी संचालक म्हणून IMF वरती त्यांची अपॉइंटमेंट झाली. पेज नंबर 189 राईट साइडला क्रिस्टिलिना जॉर्जिवा. तर बेसिकली बल्गेरियाची ही व्यक्ती आहे, त्यांची IMF च्या प्रमुखपदी अपॉइंटमेंट झाली. ठीक आहे, आणि
IMF च्या प्रमुखपदी अपॉइंटमेंट होणाऱ्या त्या दुसऱ्या महिला आहेत. याच्या अगोदर त्यांनी युरोपियन आयोगाच्या व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम केलेलं आपल्याला आढळतं. तर एवढं क्रिस्टलिना जॉर्जिवा बद्दल तुम्हाला माहित असावं. रिपीट करतो आणि पुढे जातो. बल्गेरिया या देशाच्या आहेत. IMF च्या प्रमुख म्हणून अपॉइंटमेंट झाले. युरोपियन आयोगाच्या व्हाईस प्रेसिडेंट म्हणून त्यांनी काम केलेलं आपल्याला आढळतं आणि त्यांना 2010 मध्ये युरोपियन ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला होता. तिथंच खालच्या साईडला हरियाणा क्रीडा विद्यापीठाचे कपिल देव हे कुलगुरू म्हणून अपॉइंट करण्यात आले. तर बेसिकली सोनीपत मधील राय इथं हे पहिले क्रीडा विद्यापीठ उभारण्यात आलेलं आहे. राय पण लक्षात असू द्या. सोबतच स्वर्णिम गुजरात स्पोर्ट युनिव्हर्सिटी गांधीनगर आणि चेन्नई यानंतर राज्य सरकारने स्थापन केलेले हरियाणा क्रीडा विद्यापीठ हे देशातलं तिसरं विद्यापीठ आहे आणि त्याच्या कुलगुरुपदी कपिल देव यांची नियुक्ती झाली. तर बेसिकली सध्या 3 क्रीडा विद्यापीठ आहेत. पहिलं गांधीनगर, दुसरं चेन्नई आणि तिसरं हरियाणा. ठीक आहे. पेज नंबर 190 वरती शालिजा धामी, याच्या अगोदर शिवांगी बघितली होती, जिनं नौदलामध्ये पहिल्या महिला वैमानिक म्हणून काम केलं. आता जी व्यक्ती बघतोय ती आहे शालिजा धामी. तर बेसिकली ही एअरफोर्स रिलेटेड आहे. तर तुम्हाला एका बाजूला ह्या महत्वाच्या 2-3 महिला आणि दुसऱ्या बाजूला ते कुठल्या एरियामध्ये आहेत, काम करतात, याच्या जोड्या लावायला विचारल्या जाऊ शकतात. तर शिवांगी नौदल आणि शालिजा एअरफोर्स. ठीक आहे. काहीतरी लक्षात एखादी ट्रिक बनवा आणि ते लक्षात ठेवा. ठीक आहे. तर शालिजा धामी भारतीय वायुसेनेच्या विंग कमांडर म्हणून काम करतायत आणि त्यांनी भारताच्या पहिल्या महिला फ्लाइट कमांडर म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. ठीक आहे. पुढे जाऊ. तर ह्या 2 व्यक्ती बायफिकेशन चांगलं करा. शिवांगी नौदल आणि शालिजा एअरफोर्स. ठीक आहे. पुढचं पॉइंट कांचन चौधरी. तर बेसिकली ह्या उत्तराखंडच्या DGP म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आणि त्या भारताच्या पहिल्या महिला DGP आहेत. ठीक आहे. कांचन चौधरी उत्तराखंडच्या DGP आणि अपॉइंट नाही, त्यांचं निधन झालंय. तर उत्तराखंडच्या DGP म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती 2004 मध्ये आणि त्या DGP बनलेल्या पहिल्या महिला होत्या. त्यानंतर चंद्रिमा साहा यांची इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीच्या अध्यक्षपदी अपॉइंटमेंट झाली. त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत आणि याच्या अगोदर चंद्रिमा साहा यांनी जे पश्चिम बंगाल क्रिकेट असोसिएशन आहे त्या टीमच्या त्या व्हाईस कॅप्टन होत्या. महिला पश्चिम बंगालची जी महिला क्रिकेट टीम आहे त्याच्या उपकर्णधार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. अभिनव मध्ये दिलं नाही, तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे. परत एकदा चंद्रिमा शहा इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीची अध्यक्षपद त्यांनी भूषवलंय. अशा त्या पहिल्या महिला आहेत आणि त्यांनी पश्चिम बंगालच्या क्रिकेट टीमचं व्हाईस कॅप्टन पद भूषवलं होतं. एवढ्या गोष्टी माहीत असाव्या. तर इथं तुमचं पर्सन इन द न्यूज हा टॉपिक संपतो. पुढचा टॉपिक आहे केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या विकास योजना. ठीक आहे. पहिली योजना डिजिटल पेमेंट अभियान. तर बेसिकली 3 वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून हे अभियान राबवलं जात आहे. हे कंबाईन साठी इतकं महत्वाचं नाही, पण जस्ट माहित असावं. जर आलं तर आपल्याला क्वेश्चन सुटावा. डाटा सिक्युरिटी काउन्सिल ऑफ इंडिया, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय म्हणजे माहिती मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि गुगल इंडिया ह्या तिघांच्या संयुक्त विद्यमानानं हे अभियान सुरू केलं गेलं 19 सप्टेंबर 2019 ला. आणि हे कशासाठी सुरू झालं तर रोकड रहित व्यवहार याच्या म्हणजे जे काय कॅशलेस जे तुमचे व्यवहार आहेत त्याची जनजागृती करणं
याच्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आलं. आणि सगळ्यात महत्वाचं, हा क्वेश्चन काय येऊ शकतो कंबाईनला, तर अखिल भारतीय स्तरावर या अभियानाची 7 भाषांमध्ये अंमलबजावणी होणार आहे आणि त्यातलं एक भाषा आपली मराठी आहे. त्यामुळं डिजिटल पेमेंट अभियान आपल्यासाठी महत्वाचं. ठीक आहे, रिपीट करतो परत एकदा. 3 महत्वाच्या संस्था, डाटा सिक्युरिटी काउन्सिल ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि गुगल इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानानं 19 सप्टेंबर 2019 ह्या दिवशी डिजिटल पेमेंट अभियान सुरू झालं. याचा उद्देश काय आहे? कॅशलेस व्यवहारासाठी किंवा रोकडरहित व्यवहारासाठी ग्राहकांना शिक्षण द्यायचं किंवा त्याची जनजागृती करायची. हा कार्यक्रम 7 भाषांमध्ये असेल, त्यामध्ये एक भाषा आहे ती आपली मराठी. ठीक आहे, त्यामुळे याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो, डिजिटल पेमेंट अभियान. आणि मागच्या 3 वर्षात आपल्याला जाणवतं की तो कॅशलेस गोष्टींवरती वेगवेगळ्या गोष्टी विचारतोय. तर तुम्हाला हे डिजिटल पेमेंट अभियान माहित असावं. ठीक आहे, पुढची गोष्ट आहे योजना, युवा सहकार योजना. तर बेसिकली 11 ऑक्टोबर 2019 रोजी ही योजना सुरू झाली. ही योजना तुम्हाला GS4 राज्यसेवा मेन्स साठी खूप जास्त महत्वाची. 11 ऑक्टोबर 2019 ला सुरू झाली. नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन NCDC, जे दरवर्षी तुम्हाला राज्यसेवा मेन्स GS4 मध्ये विचारत होतो, ज्या NCDC ची स्थापना 1963 मध्ये झाली होती, ती NCDC ही योजना राबवत आहे किंवा NCDC न युवा सहकार योजना तयार केली. या योजनेचा उद्देश काय आहे बघा. या योजनेसाठी वार्षिक 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून यापैकी बहुतेक हिस्सा ईशान्य भारत, महत्वाकांक्षी जिल्हे आणि 100% SC ST, महिला, दिव्यांग सदस्य संख्या असणाऱ्या सहकारी संस्थांवरती खर्च केला जाणार आहे. ही योजना कंबाईन पेक्षा राज्यसेवा मेन्स GS4 ला खूप जास्त महत्वाची. रिपीट करतो आणि पुढे जातो. युवा सहकार योजना 11 ऑक्टोबर 2019 NCDC, नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन न ही योजना सुरू केली. याच्या अंतर्गत दर वर्षाला 100 कोटी रुपये सहकारी संस्थांवरती खर्च केला जाईल, ज्याच्यामध्ये बेसिकली नॉर्थ ईस्ट, महत्वाकांक्षी जिल्हे, 100% SC ST, महिला आणि दिव्यांग अशी सदस्य संख्या असलेले सहकारी संस्थांवरती हे 100 कोटी दर वर्षाला खर्च केले जातील. युवा सहकार योजना खूप जास्त महत्वाची GS4 साठी. आणि डेट सुद्धा माहित असावी, 11 ऑक्टोबर 2019. पुढची योजना आहे आणि इंटिग्रेटेड अभ्यास करायचा असतो. असं कंबाईन वेगळं, राज्यसेवा वेगळं असं काही नसतं, सगळं सारखंच असतं. आणि जोपर्यंत इंटिग्रेटेड अभ्यास करत नाहीत तोपर्यंत एका लिमिटच्या पलीकडे मार्क येत नाहीत. त्यामुळं एवढी कंबाईन द्या जेवढा अभ्यास केला त्या अनुषंगानं, आणि त्याच्यानंतर इंटिग्रेटेड अभ्यास करा. अदरवाईज तुम्हाला दिसतं राज्यसेवेचा अभ्यास करणारे, राज्यसेवेची इंटरव्ह्यू दिलेली मुलंच STI ASO पोस्ट काढतात. फक्त PSI तुम्हाला निघू शकते फक्त PSI चा अभ्यास करून. अदरवाईज STI ASO ह्या राज्यसेवेचा अभ्यास करणाऱ्या लोकांसाठीच असलेलं आपल्याला आढळतं. असं मी नाही सांगत, प्रिव्हियस इयर चे जर तुम्ही रिझल्ट बघितले तर त्यात ते दिसतं. ठीक आहे, इट्स ओके, अभ्यास करत राहा. आता डिमोरलाइज होण्यात काय अर्थ नाही. पुढची योजना आहे प्रधानमंत्री अभिनव अध्ययन कार्यक्रम, ब्रॅकेटमध्ये त्याला ध्रुव म्हटलंय. तर बेसिकली हा 14 दिवसाचा अध्ययन कार्यक्रम आहे. 10 ऑक्टोबर 2019 ला सुरू झाला. याच्या अंतर्गत तुमच्यासारखे जे काय प्रतिभावान विद्यार्थी आहेत त्यांच्या संपूर्ण क्षमतेची जाणीव करून त्यांना द्यायची आणि त्यांना समाजासाठी योगदान देण्यासाठी प्रोत्साहन करणं, त्याचा उद्देश आहे. आणि याच्या अंतर्गत देशाच्या अर्थव्यवस्थेला 5 ट्रिलियन उद्दिष्ट गाठण्यासाठी अभिनव नागरिकांची रसद या कार्यक्रमामुळे मिळणार आहे. ठीक आहे, परत एकदा रिवाइज करतो. हा बेसिकली कार्यक्रम कुणाचा आहे बघा. भारतीय इस्रो येथील मुख्यालयात 10 ऑक्टोबर 2019 रोजी ध्रुव म्हणजेच प्रधानमंत्री अभिनव अध्ययन कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. हा 14 दिवसीय अध्ययन कार्यक्रम आहे. याच्या अंतर्गत
प्रतिभावान विद्यार्थी यांना त्यांची संपूर्ण क्षमतेची जाणीव करून द्यायची आणि समाजासाठी तुम्ही योगदान द्यावं म्हणून तुम्हाला प्रोत्साहन द्यायचं. आणि असं केल्यामुळं इंडियाची इकॉनॉमी 5 ट्रिलियन पर्यंत जाऊ शकते असं त्याच्यामध्ये म्हटलं गेलं. ठीक आहे, थोडस सिरियसली घ्या योजना. पुढे जाऊ. प्रोजेक्ट नेत्र. तर बेसिकली भारताच्या अवकाशातील कार्यरत उपग्रहांना धोका पोहोचवू शकणाऱ्या अवकाशीय कचरा म्हणजे जे काय स्पेस डेब्रिज आहेत आणि इतर धोक्यांचा शोध घेऊन त्याबद्दलची पूर्वकल्पना आपल्याला मिळावी. ठीक आहे, स्पेसमध्ये जे काय डेब्रिज आहेत ज्याला मराठीत काय म्हणतात अवकाशीय कचरा आणि इतर काही धोके असतील तर त्याची पूर्वकल्पना आपल्याला मिळावी म्हणून प्रोजेक्ट नेत्र नावाचा प्रोजेक्ट आपण लॉन्च केला. तर नेत्रचा लॉंग फॉर्म काय होतो, नेटवर्क फॉर स्पेस ऑब्जेक्ट ट्रॅकिंग अँड अनालिसिस. हा बेसिकली इस्रोनं सुरू केलेला कार्यक्रम आहे. ठीक आहे, तर तुम्हाला प्रोजेक्ट नेत्र माहित असावा. पुढची योजना आहे प्रधानमंत्री किसान मानधन योजना. ठीक आहे, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, प्रधानमंत्री किसान मानधन योजना. मानधन आणि सन्मान वेगवेगळे. मानधन हे 3,000 रुपये असतं आणि सन्मान हा 6,000 रुपयाचा असतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, व्यवस्थित बघू ती योजना. तर प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही बेसिकली 12 सप्टेंबर 2019 या दिवशी रांची मधून सुरू करण्यात आली आणि ही पूर्वलक्षी प्रभावानं 9 ऑगस्ट 2019 पासून लागू केली. याचं उद्दिष्ट खूप जास्त महत्वाचं, 5 करोड लघु आणि सीमांत शेतकऱ्यांना किमान पेन्शन देऊन त्यांचे जीवन सुरक्षित करणं. परत एकदा उद्दिष्ट महत्वाचं, प्रधानमंत्री किसान मानधन योजना. आणि ही प्रिलिम्सला नाही आली तर तुमच्या मेन्सला येईल. STI ASO राज्यसेवा PSI बद्दल मला माहित नाही, पण ह्या मेन्सला हे येऊ शकतं. ठीक आहे, तर 5 करोड लघु आणि सीमांत शेतकऱ्यांना किमान पेन्शन देऊन त्यांचे जीवन सुरक्षित करणं. लघु आणि सीमांत शेतकरी, मोठे शेतकरी नाही. ठीक आहे, बेसिकली जे 18 ते 40 ह्या वयोगटातील लघु आणि सीमांत शेतकरी आहेत ते याचे लाभार्थी असतील आणि वयाचे 60 वर्ष झाल्यानंतर त्यांना दर महिन्याला 3,000 रुपये मिळतील. तर ती योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री किसान मानधन योजना. बेसिकली ही पेन्शन स्कीम आहे. पुढची योजना PM किसान योजना. यालाच आपण प्रधानमंत्री किसान सन्मान योजना असंही म्हणतो. बेसिकली अगोदर योजना ज्यावेळेस इनिशियली लॉन्च झाली त्यावेळी या योजनेचा लाभार्थी 2 हेक्टर पर्यंत शेती असलेले लघु व सीमांत शेतकरी हे त्याचे लाभार्थी होते. पण त्यानंतर काही दिवसांनी ही अट रद्द करण्यात आली. आता सगळे शेतकरी ह्या योजनेसाठी इलिजिबल आहेत. ठीक आहे, बेसिकली ही योजना 24 फेब्रुवारी 2019 ला सुरू झाली. याच्या अंतर्गत दरवर्षी शेतकऱ्याला 6,000 रुपये मिळतात 3 टप्प्यामध्ये, दर 4 महिन्याला 2,000 रुपये. ठीक आहे, तर एवढं तुम्हाला माहित असावं. तर प्रधानमंत्री किसान मानधन योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना. मानधन 3,000 रुपये, सन्मान 6,000 रुपयाचा. सन्मान जरा जास्त असतो, मानधन थोडं असतं. ठीक आहे, असं लक्षात ठेवा. पुढची योजना 193 पेज वरती, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना. ठीक आहे, पहिली जी बघितली ती शेतकऱ्यांसाठी होती, प्रधानमंत्री किसान मानधन योजना. आणि प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना याचे लाभार्थी कोण आहेत बघा, असंघटित क्षेत्रातील कामगार ज्यांचं वय 18 ते 40 आहे आणि मासिक उत्पन्न 15,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे, हे लोक याचे लाभार्थी असतील. पेज नंबर 193 वरती आहे मी, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना. 5 मार्च 2019 ला ही मोदी साहेबांच्या गुजरात मधून सुरुवात झाली, अहमदाबाद मधून. अंमलबजावणी 15 फेब्रुवारी 2019 ला सुरू झाली पूर्वलक्षी प्रभावानं. लाभार्थी असंघटित क्षेत्रातील कामगार ज्यांचं वय 18 ते 40 आहे आणि ज्यांचं उत्पन्न 15,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे, ते लोक याचे लाभार्थी असतील. केवळ 55 रुपये ते 200 रुपये ह्या दरम्यान त्यांना हप्ता भरावा लागेल आणि 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना 3,000 रुपये निवृत्ती वेतन मिळेल. तर बेसिकली प्रधानमंत्री किसान मानधन योजना
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, किसान आहे ती शेतकऱ्यांसाठी, श्रमयोगी आहे ती असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी. ठीक आहे. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेमध्ये पुढचा पॉइंट, लाभार्थ्याचे निधन झाले तर केवळ त्याच्या पत्नीला 50% रक्कम कौटुंबिक पेन्शन म्हणून दिली जाईल. ही योजना संपूर्णपणे ऐच्छिक आहे. अजय म्यूट करा. ठीक आहे. तर बेसिकली ही योजना ऐच्छिक आहे. तुम्हाला जर घ्यायची असेल तर घ्या, नसेल तर काही इश्यू नाही. आणि याचं व्यवस्थापन भारतीय आयुर्विमा महामंडळ, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे करतंय. अजय, खाली म्यूट नावाचा ऑप्शन आहे बघा, सगळ्यात मोठा गोल, त्याच्यावरती क्लिक केलं का तुम्ही म्यूट व्हाल. मी काहीतरी बोलून जाईल, पुढचं 30 दिवस वाईट वाटेल तुम्हाला, त्यामुळं जरा थोडस काळजी घ्या. मी खूप काळजीपूर्वक बोलतोय, कारण हे 30 दिवस कुणी डिस्टर्ब व्हायला नाही पाहिजे, आणि जरी कोणी डिस्टर्ब तुम्हाला केलं तरी डिस्टर्ब व्हायचं नाही. ठीक आहे. तर ह्या महत्वाच्या 3 योजना. पुढची योजना घरासाठी जल जीवन मिशन योजना. संदीप, ठीक आहे. पुढची योजना घरांसाठी जल जीवन मिशन योजना. तर 15 ऑगस्ट 2019 ही योजना खूप जास्त महत्वाची, परीक्षेला येऊ शकते. 15 ऑगस्ट 2019 रोजी जल जीवन मिशन ह्या योजनेची सुरुवात झाली, घोषणा करण्यात आली, आणि 2024 पर्यंत सर्व घरांना नळाद्वारे स्वच्छ पाणी पुरवणे, हर घर जल, हा ह्या योजनेचा महत्वाचा उद्दिष्ट आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, केंद्र आणि राज्य यांचा याच्यामध्ये समान वाटा असेल, 50-50. या योजनेवरती 3.5 लाख कोटी रुपये खर्च होणे अपेक्षित असून केंद्र आणि राज्याचा वाटा समान आहे. आणि जल जीवन अभियान परिषद बेसिकली गजेंद्र सिंग शेखावत यांच्या अध्यक्षतेखाली राज्यांची शिखर परिषद भरली. या परिषदेत 17 राज्यांचे मंत्री आणि राज्यांचे सचिव परिषदेला हजर होते. 26 ऑगस्ट 2019 ला ते भरली होती. तर 2024 पर्यंत प्रत्येक घराला पाणी मिळावं, हर घर जल. आणि तुम्ही जर आता डीडी सह्याद्री चॅनल बघत असाल तर प्रत्येक न्यूज चालू व्हायच्या अगोदर जल जीवन मिशन वरती एक छोटीशी 2 मिनिटाची ऍड तुम्हाला दिसते. याचा अर्थ ती योजना सरकारसाठी खूप जास्त महत्वाची आहे, तर ती परीक्षेला विचारली जाऊ शकते. पुढची योजना आहे सुरक्षित मातृत्व आश्वासन योजना. तर बेसिकली 10 ऑक्टोबर 2019 ला ही योजना सुरू झाली. सुमन शॉर्ट फॉर्म त्याचा, सुरक्षित मातृत्व आश्वासन योजना. याचं उद्दिष्ट बघा, केंद्र सरकारने गरोदर माता व नवमाता आणि नवजात शिशु यांना चांगल्या आरोग्य सुविधा निशुल्क मिळवून देण्यासाठी सुमन नावाची योजना सुरू केली. कोण कोण? गरोदर माता, नवमाता आणि नवजात शिशु. ठीक आहे. यामध्ये काय काय असतील गोष्टी इन्क्लूड, यामध्ये किमान 4 वेळा भ्रूण आणि माता यांची आरोग्य तपासणी केली जाईल. पहिल्या 3 महिन्यात किमान एकदा तपासणी होणं अपेक्षित आहे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत एक तपासणी, आणि याच्या अंतर्गत लोह फोलिक ऍसिड व सप्लिमेंटेशन आणि इंजेक्शन यांचा समावेश असेल. या योजनेचा लाभ सर्व गर्भवती महिला, नवजात बालक आणि प्रसूतीपासून 6 महिन्यापर्यंतच्या सगळ्या महिला याच्यामध्ये इन्क्लूड असतील. लाभार्थी कोण आहे माहित असावं. बालक पण आहेत आणि महिला पण आहेत. गरोदर माता, नवमाता, नवजात शिशु. सुरक्षित मातृत्व आश्वासन योजना सुमन. किमान 4 वेळा भ्रूण आणि माता यांची आरोग्य तपासणी 10 ऑक्टोबर 2019 ला ही सुरू झाली. ठीक आहे. पुढे जाऊ. फिट इंडिया मुवमेंट. 29 ऑगस्ट 2019 रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनाचं औचित्य साधून हे 29 ऑगस्ट 2019 ला सुरू झालं. देया मॅडम, तुमचा माईक ओपन ऑन आहे. ठीक आहे. तर फिट इंडिया मुवमेंट 29 ऑगस्ट 2019 ला सुरू झालं राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या औचित्यानं. ह्याचं उद्घाटन इंदिरा गांधी स्टेडियम या ठिकाणी
पंतप्रधानांनी केलं. ठीक आहे, मोठी गोष्ट आहे खूप. ठीक आहे, आणि ही चळवळ पुढे सुरू ठेवण्यासाठी किरेन रिजिजू यांच्या अध्यक्षतेखाली एक सल्लागार समिती अपॉइंट केली. आणि 29 ऑगस्ट काय असतो? राष्ट्रीय क्रीडा दिन, ज्या दिवशी मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस आहे. तर ती डेट माहित असू द्या, ती योजना कधी सुरू झाली. परत परीक्षेला थोडंसं वेगळंच काहीतरी विचारलं जातं, पण अभ्यास करायचा आहे म्हणून आपण करतोय. एक देश एक रेशन कार्ड योजना, एक डेट लक्षात असू द्या, 1 जून 2020 पासून योजना सुरू झाली. तुमच्या इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये पण ही डेट आहे. ठीक आहे, आणि याची घोषणा झाली होती 27 जून 2019 ला. पुढे जाऊ. ठळक वैशिष्ट्य, याचे लाभार्थी कोण आहेत बघा. विशेषतः स्थलांतरित कामगार आणि रोजंदारावरील काम करणारे मजूर. तर बेसिकली वन नेशन वन रेशन कार्ड ही योजना कशासाठी? तुम्ही कुठल्याही राज्यात गेले तरी तुम्हाला पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ घेता यावा, त्याच्यासाठी योजना आणलेली आहे. ठीक आहे, त्याच्या अंतर्गत तुम्हाला माहिती आहे 3 रुपये किलोनं तांदूळ, 2 रुपये किलोनं गहू मिळतो. एवढ्या गोष्टी माहीत असाव्या. नेक्स्ट पेज वरती, पेज नंबर 195 वरती बघा, नॅशनल कमोडिटी, हे जे काय वन नेशन वन कार्ड आहे त्याच्यामध्ये या कार्डला नॅशनल कमोडिटी मोबिलिटी कार्ड असंही म्हटलं जातं. ठीक आहे, माहित असू द्या. आणि याच्या अंतर्गत स्वयंचलित भाडे संकलन यंत्रणा असलेल्या स्वीकार आणि स्वागत ने वन नेशन वन कार्ड चे तंत्रज्ञान विकसित केलं आहे. तर हे वन नेशन वन कार्ड हे कुणी तयार केलंय? स्वीकार आणि स्वागत, हे माहित असावं. ठीक आहे, पुढे जाऊ. तर एवढ्या गोष्टी तुम्हाला वन नेशन वन कार्ड साठी माहित असाव्या. आणि ह्या गोष्टी राज्यसेवा मेन्सला पण तुम्हाला विचारल्या जातील किंवा एसटीआयएसओ मेन्सला पण येतील. जलशक्ती अभियान 1 जुलै 2019 ला सुरू झालं. याचा कालावधी 1 जुलै ते 30 नोव्हेंबर 2019. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाद्वारे हे अभियान राबवलं जातंय. याचा प्रमुख उद्देश जलसंधारण आणि जलसंवर्धन यामध्ये गतिमनता आणणं आणि सर्व घरांना पेयजल पुरवणं, हा जलशक्ती अभियानाचा उद्देश आहे. ठीक आहे, जलजीवन मिशन, जलशक्ती अभियान. ठीक आहे, माहित असावं या दोन्ही गोष्टी. हे 3 टप्प्यामध्ये राबवलं जाईल. पहिला टप्पा 1 जुलै ते 15 सप्टेंबर 2019. दुसरा टप्पा 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2019. जस्ट माहित असू द्या, जलशक्ती अभियान. आणि त्याचा सगळ्यात महत्वाचा उद्देश जलसंधारण आणि जलसंवर्धन यामध्ये गतिमनता आणणं आणि सर्व घरांना पेयजल पुरवणं. ठीक आहे, उद्देश तुम्हाला विचारला जातो. पेज नंबर 196, अभिनव इयरबुक, मेरा इंडिया उपक्रम. तर बेसिकली मेराचा लॉंग फॉर्म मलेरिया इलिमिनेशन रिसर्च अलायन्स, हा ICMR न सुरू केलेला एक प्रोजेक्ट होता. आणि याचा मुख्य उद्देश 2030 पर्यंत भारतातून मलेरियाचं निर्मूलन करणं. ठीक आहे, 2030 माहित असावं. जागतिक मलेरिया दिवस 25 एप्रिलला असतो. आणि 2019 ची थीम झिरो मलेरिया स्टार्ट विथ मी. ठीक आहे, शब्दामध्येच मलेरिया आहे, फक्त ते झिरो मलेरिया स्टार्ट विथ मी अशी त्याची थीम असलेले आपल्याला आढळते. पुढचा पॉइंट, स्वच्छ सर्वेक्षण नागरी 2019. तर याच्या अंतर्गत इंदोर शहर हे सलग 3ऱ्या वर्षी भारतातलं सगळ्यात स्वच्छ शहर म्हणून त्यानं मान पटकावला. तर छत्तीसगड सर्वोत्कृष्ट स्वच्छता कामगार करणारं राज्य ठरलं. तर इंदूर तुम्हाला माहित असावं, कंटिन्युअसली ते टॉप करतंय. ठीक आहे, आणि महाराष्ट्राच्या बाबतीत जर बघितलं तर 198 पुरस्कारापैकी काहीतरी 47 पुरस्कार महाराष्ट्राला मिळाले. लक्षात ठेवायचे नाहीत असला फॅक्ट. सर्वोत्कृष्ट स्वच्छता कामगिरी करणाऱ्या राज्यातील 3ऱ्या क्रमांकाचा हा पुरस्कार मिळाला. ठीक आहे, 1 नंबरला छत्तीसगड आणि 3 नंबरला महाराष्ट्र. तर 2 नंबरला कोण आहे? पेज नंबर 197 वरती 8वा 9वा 10वा पॉइंट. पहिली गोष्ट लक्षात असू द्या, इंदोर टॉपला आहे. आणि 8 9 10चा जर विचार केला, पॉइंट
नंबर 8, 9, 10. तर स्वच्छतेच्या बाबतीत टॉप केलं छत्तीसगड, त्यानंतर झारखंड आणि 3 नंबरला आहे आपलं महाराष्ट्र. आणि 2018 किंवा 19च्या राज्यसेवेला तुम्हाला अशाच पद्धतीचा एक क्वेश्चन विचारला गेला. हा नागरी पुरस्काराबद्दल आहे. 18च्या पेपरला तुम्हाला ग्रामीण भागावरती क्वेश्चन विचारला होता, तर हे माहित असावं. ठीक आहे, पुढचा पार्ट पेज नंबर 198 वरती युविका, इस्रोनं युविका नावाचा एक कार्यक्रम सुरू केला. युविकाचा अर्थ युवा विज्ञान कार्यक्रम. तर हा बेसिकली इस्रो न सुरू केलाय. शालेय विद्यार्थ्यांसाठी हा इस्रोनं सुरू केलेला कार्यक्रम आहे. ठीक आहे, आणि याच्यासाठी पहिलं केंद्र आगरतळा येथे उभारण्यात आलं आहे. तर या शालेय विद्यार्थ्यांना संशोधनासाठी देशाच्या 6 भागात 6 इन्क्युबेशन सेंटर उभारले जाणार आहेत. त्यातलं पहिलं केंद्र आगरतळा त्रिपुरा इथं उभारलं गेलं. तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल, युवका प्रोग्रामसाठी जे काय संशोधन केलं जाणार आहे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून किंवा विद्यार्थी कंट्रीब्युशन करतील, तर त्याच्यासाठी पहिलं इन्क्युबेशन सेंटर कुठं उभारलं आहे? आगरतळा. विलास ठीक आहे, तर इस्रोचा युवा वैज्ञानिक कार्यक्रम आणि पहिलं इन्क्युबेशन सेंटर आगरतळा त्रिपुरा माहित असावं. पुढं पेज नंबर 199 वरती राईट साइडला सगळ्यात खाली इंडेंजर्ड स्पेसीज म्हणजे आशियाई सिंहाचा समावेश करण्यात आलेला आहे, काहीतरी बोलतोय तो. तर तिथं महत्वाचे प्रोजेक्ट दिलेत बघा. टायगर प्रोजेक्ट 1973, कस्तुरी हरण 1974, मगर 1975, हत्ती 1992. तर हे एका बाजूला ते इयर आणि दुसऱ्या बाजूला प्रकल्प तुम्हाला जोड्या लावायला विचारलं जाऊ शकतात, माहित असावे. पुढच्या पेज नंबर 200 वरती जा. काय महत्वाच्या योजना दिलेत बघा. ठीक आहे, आणि या योजनेवरती तुम्हाला महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस वरती एक क्वेश्चन पण आला. बघूया काय येते योजना. पेज नंबर 200 वरती 2 नंबरची योजना बघा, श्रेयश योजना. HRD साठी महत्वाची उच्च शिक्षण युवा प्रशिक्षणार्थी व कौशल्य योजना. तर श्रेयसचा अर्थ काय बघा, स्कीम फॉर हायर एज्युकेशन युथ इन अप्रेंटिसशिप अँड स्किल. तर 27 फेब्रुवारी 2019 ला सुरू झाली. आणि सगळ्यात महत्वाचं ही हायर एज्युकेशन साठी आहे आणि त्याचं टार्गेट 2022 पर्यंत 50 लाख विद्यार्थ्यांपर्यंत ह्या योजनेचा विस्तार करायचा किंवा 50 लाख युवा वर्गाला अप्रेंटिसशिप आणि स्किल द्यायचं. ठीक आहे, माहित असावं. पुढची योजना आहे इक्विप. इक्विप म्हणजे एज्युकेशन क्वालिटी अपग्रेडेशन अँड इन्क्लुजन प्रोग्राम. जून 2019 ला सुरू झाली. याचा उद्दिष्ट महत्वाचं, सर्वोत्कृष्ट 1000 जागतिक विद्यापीठामध्ये किमान 50 भारतीय संस्थांचा समावेश असावा किंवा 50 इन्स्टिट्यूटला स्थान मिळावं, त्याच्यासाठी इक्विप. पुढची योजना आहे कुसुम, किसान ऊर्जा सुरक्षा अँड उत्थान योजना. याचा उद्दिष्ट बघा, देशातील शेतकऱ्यांना पुरेसं पाणी आणि वीज उपलब्ध करून देणं. ठीक आहे, कुसुम पाणी प्लस वीज कुणाला? शेतकऱ्याला. पुढची योजना डिजिटल बोर्ड मोहीम. उद्दिष्ट बघा, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रदान करणं. ठीक आहे, ऑपरेशन डिजिटल बोर्ड. तर टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून क्वालिटी एज्युकेशन देणं हे डिजिटल बोर्ड मोहीमचं उद्दिष्ट आहे. त्याच्यानंतर महत्वाची योजना अटल भूजल योजना. ठीक आहे, तर याच्यामध्ये 15 मार्च 2018 ला ही योजना तयार करण्यात आली. भूजल साठ्यांना पुनर्जीवित करण्यासाठी योजनेचा उद्दिष्ट बघा, भूजल साठ्यांना पुनर्जीवित करणं उद्दिष्ट. आणि लाभार्थी, कुठलीही योजनेचा अभ्यास करताना 2 गोष्टीचा अभ्यास नक्की करायचा. पहिली गोष्ट, त्या योजनेचे लाभार्थी कोण आहेत, आणि दुसरी गोष्ट, त्या योजनेचा उद्दिष्ट काय आहे. हे 2 गोष्टी तोंडपाठ असाव्या. आपला भर असतो ती योजना कधी सुरू झाली, कधी वरती इतका फोकस करायचा नाही. शक्यतो आयोग
बरोबरच डेट देतो, पण जर ती योजना प्रॉमिनंट असेल, खूप जास्त महत्वाची असेल, तर त्या केसमध्ये तुम्हाला डेट माहीत असावी. फॉर एक्झाम्पल प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, तर अशा योजनांचे तुम्हाला डेट माहीतच असावी. इंदिरा आवास योजना डेट माहीतच असावी. ठीक आहे. पण बाकीच्या केसमध्ये फक्त उद्दिष्ट आणि लाभार्थी. तर अटल भूजल योजनेचं उद्दिष्ट भूजल साठे म्हणजे ग्राउंड वॉटर जे आहे ते पुनर्जीवित करायचं, आणि याच्यामध्ये 7 राज्य मध्ये हा कार्यक्रम राबवला जाईल. त्याच्यामध्ये आपलं महाराष्ट्र एक आहे, आणि बाकीचे मग गुजरात, कर्नाटक, आपल्या आसपासचे गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश हे पण राज्य आहेत. ठीक आहे. आणि हरियाणा, उत्तर प्रदेश, तर हे राज्य पण माहीत असावे. 7च्या 7 राज्य पाठ करत बसायचं नाही. महाराष्ट्र आहे, आणि जिथं जिथं बीजेपीची सत्ता आहे ते सगळे राज्य असलेले आपल्याला आढळतात. ठीक आहे. महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, सध्या मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश सगळं बीजेपीचं तिथं सत्ता आहे, आणि त्याच ठिकाणी अटल भूजल योजना राबवली गेली. ठीक आहे. फक्त बीजेपीचं जिथं सरकार आहे तिथंच पाणी भूजल साठ्यांचं पुनर्जीवित करणं अपेक्षित आहे वाटतं त्यांना. ठीक आहे, इट्स ओके. पॉलिटिक्सचा भाग बाजूला ठेवू, आणि ही योजना तुम्हाला माहित असावी. त्यानंतर 12 नंबरची योजना बघा, उन्नत भारत अभियान 25 एप्रिल 2018. योजना थोडीशी जुनी आहे पण महत्वाचे. देशातील उच्च शिक्षण संस्थांच्या ज्ञानाचा ग्रामीण भागातील समस्या सोडवण्यासाठी उपयोग करून घेणं हा त्याचा महत्वाचा पर्पज आहे. तर ह्या 12 मधल्या 6 ते 7 योजना खूप जास्त महत्वाच्या. रिपीट करतो आणि पुढे जातो. श्रेयश योजना हायर एज्युकेशन साठी आहे. याच्यामध्ये 2022 पर्यंत 50 लाख विद्यार्थ्यांना अप्रेंटिसशिप आणि स्किल प्रोव्हाइड करणं अपेक्षित आहे. दुसरी योजना इक्विप कार्यक्रम, एज्युकेशनल क्वालिटी अपग्रेडेशन अँड इन्क्लुजन प्रोग्राम. सर्वोत्कृष्ट 1000 जागतिक विद्यापीठामध्ये भारताची 50 विद्यापीठ असावी. कुसुम योजना शेतकऱ्यांना पाणी आणि ऊर्जा मिळावी. ऑपरेशन डिजिटल बोर्ड आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण. अटल भूजल योजना भूजल साठ्यांना पुनर्जीवित करणं, आणि 7 महत्वाची राज्य महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश. ठीक आहे. साहेबांची आवडती राज्य माहित असावं. महाराष्ट्रामध्ये जरी आता बीजेपीची सत्ता नसली तरी डिसेंबर मध्ये ज्यावेळेस योजना लॉन्च झाली त्यावेळी त्यांची सत्ता होती, त्यामुळे महाराष्ट्र इन्क्लूड झालेला आपल्याला आढळतो. ठीक आहे. हे ऑफ रेकॉर्ड आहे, ऑन रेकॉर्ड असं काही नसतं. त्यानंतर उन्नत भारत अभियान ग्रामीण भागातील समस्या सोडवण्यासाठी देशातील उच्च शिक्षण संस्थांची मदत घ्यायची. परत एक गोष्ट सांगतो, अशा योजना ज्या कम्युनिटीशी कनेक्टेड आहेत त्या योजना तुम्हाला जास्त परीक्षेला विचारण्याचे चान्सेस असतात. उन्नत भारत अभियानावरती युपीएससी प्रिलिम्सला सुद्धा क्वेश्चन आलेला आपल्याला आढळतो. तर ह्या सगळ्या योजना तुम्हाला माहित असाव्या. पुढे जाऊ, पेज नंबर 201 वरती त्या त्या राज्यांच्या महत्वाच्या योजना दिलेत. जस्ट एकदा स्पीड मध्ये बघू आणि पुढे जाऊ. तुम्हाला जस्ट विचारलं जातं ही योजना खालीलपैकी कोणत्या राज्यानं सुरू केली. कंबाईनला एखादा क्वेश्चन असतो. ठीक आहे. किंवा जोड्या लावायला विचारू शकतो तो. महत्वाचे योजना आणि दुसऱ्या बाजूला राज्य. तर उत्सर्जन व्यापार योजना गुजरात. व्यापार म्हणलं की व्यापारी लोक गुजरातचे असतात. ठीक आहे. ई स्टेप कार्यक्रम कर्नाटकचा आहे. बेसिकली कर्नाटक राज्यातील विद्यार्थ्यांना स्टार्टअप साठी प्रोत्साहित करणं. डिजिटल प्रवेग योजना, तर डिजिटली तामिळनाडू प्रोग्रेसिव्ह आहे. तर फक्त ते केरळ नाही माहित असावं. महात्मा गांधी सरबत सेहत विमा योजना, तर हे पंजाब मध्ये आहे. मुख्यमंत्री सुपोषण योजना, तर छत्तीसगड मध्ये जर बेसिकली भारतातली सगळ्यात भारी पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम ही छत्तीसगड मध्ये आहे. रिलेटेड टू सुपोषण म्हणजे न्यूट्रिशन रिलेटेड एखादी गोष्ट असेल तर ते छत्तीसगड मध्ये असू शकते. पुढची योजना युनिव्हर्सल पीडीएस योजना छत्तीसगड. ठीक आहे. प्रत्येक गोष्ट पाठ करताना काहीतरी रेफरन्स असला तर ती पाठ व्हायला सोपी होते.
आणि प्रत्येक गोष्टीला एक रेफरन्स असतोच, फक्त तो माहीत करून घेणं अपेक्षित असतं. ठीक आहे. मुख्यमंत्री कन्या सुमंगल योजना उत्तर प्रदेश, मुख्यमंत्री स्वाभिमान योजना सगळ्यात महत्वाची ही योजना मध्य प्रदेशमध्ये ही सुरू झाली. शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील युवकांसाठी प्रतिवर्ष 100 दिवसांचा रोजगार. तर शहरी भागातल्या जे काही इकॉनॉमिकली वीकर सेक्शन आहे त्यांच्यासाठी 100 दिवसांचा रोजगार देण्यासाठी मुख्यमंत्री स्वाभिमान योजना मध्य प्रदेश. युवाश्री अर्पण योजना पश्चिम बंगाल. जलामृत योजना कर्नाटक. एक कुटुंब एक नोकरी सिक्कीम. अरुंधती योजना आसाम. आम्हा घरे एलईडी ओडिसा. शाश्वत पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन प्रकल्प त्रिपुरा. कालिया योजना ओडिसाची शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरू केली होती. वार्षिक आरोग्य वित्त सहाय्य योजना हरियाणा. तर महत्वाच्या योजना तुम्हाला जस्ट माहित असाव्या. तुम्हाला तो विचारू शकतो किंवा अरुंधती योजना खालीलपैकी कोणत्या राज्याची आहे किंवा त्या योजनेचा उद्दिष्ट काय आहे. ठीक आहे. पुढे जाऊ. पेज नंबर 202. महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना ह्या जास्त महत्वाच्या. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प जागतिक बँकेच्या सहाय्याने हा प्रकल्प आपण राबवतोय. 5 हेक्टर पर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर बेसिकली नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा हवामान अनुकूल कृषी प्रकल्प आहे. तर जसं हवामान बदलतंय तर ह्या हवामान बदलाला अनुकूल तुम्ही तुमच्या कृषीचा विकास करावा असं याच्यासाठी ही योजना सुरू झाली. तर तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो की हवामान बदलाला अनुकूल असा कृषी विकास करता यावा याच्यासाठी महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणती योजना सुरू केली. तर ती नानाजी देशमुख यांच्या नावाने सुरू केलेली आहे. आणि याच्यामध्ये लाभार्थी कोण आहे. अत्यल्प अल्पभूधारक आणि 5 हेक्टर पर्यंत जमीन असलेले शेतकरी. म्हणजे 5 हेक्टर आणि 5 हेक्टर पेक्षा कमी असलेले सगळे शेतकरी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे लाभार्थी आहेत. आणि ह्याचं उद्दिष्ट काय. हवामान अनुकूल कृषी तुम्ही करावी. म्हणजे जसा क्लायमेट चेंज होतोय ठीक आहे त्याच्यानुसार तुम्ही तुमच्या कृषीच्या वापरामध्ये बदल करावे याच्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सुरू करण्यात आला. ठीक आहे. पुढे दुसरी योजना राज्यात कौशल्य विकासासाठी संकल्प अभियान. संकल्पचा लॉंग फॉर्म माहित असू द्या. द स्किल ॲक्विजिशन नॉलेज अवेअरनेस फॉर लाईव्हलीहूड प्रोजेक्ट. बेसिकली आवश्यक कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यात कौशल्य संपादन व ज्ञान जागृती अभियान सुरू करण्यात आलं. ह्याचा उद्दिष्ट काय बघा. राज्य पातळीवर संस्थात्मक यंत्रणा मजबूत करणं, कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे संनियंत्रण व मूल्यमापन करण्यासाठी प्रभावी यंत्रणा निर्माण करणं. तर बेसिक आहे. आणि नॅशनल स्किल डेव्हलपमेंट मिशनच्या अंतर्गत हे अभियान राबवलं जाणार आहे. तर संकल्प HRD मध्ये जे वोकेशनल एज्युकेशन नावाचं टॉपिक आहे त्याच्यासाठी हे जास्त महत्वाचं. ठीक आहे. आणि याच्यामध्ये केंद्र आणि राज्य शासनाचा जो हिस्सा असेल तो 60:40 असा असेल. पुढे जाऊ. मिशन शक्ती. एक सायन्स अँड टेक मध्ये मिशन शक्ती बघितली जे अँटी सॅटेलाइट म्हणून काम करतं, ज्यानं मायक्रोसॅट R वरती प्रयोग केला गेला जे लो अर्थ ऑर्बिट मध्ये काम करतं. ठीक आहे. मिशन शक्ती वाचलं की ह्याच्या अगोदर केलेला सगळा अभ्यास आठवायला पाहिजे. ठीक आहे. अभ्यासाच्या 3 मेथड रीड, रिवाइज आणि रिकलेक्ट. तर एखादा शब्द वाचल्यानंतर तो रिकलेक्ट झाला पाहिजे तरच मग तुमचा जो फायनल रिझल्ट आहे तो येतो. ठीक आहे. रीड, रिवाइज, रिकलेक्ट आणि रिझल्ट ह्या 4 गोष्टी महत्वाच्या असतात. ठीक आहे. तर मिशन शक्ती ही दुसरी योजना आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची. ह्याचं उद्दिष्ट बघा. महाराष्ट्रात खेळांना आणि खेळाडूंना प्रोत्साहन आणि क्रीडापटूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या दृष्टीने अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देणं हा या योजनेचं उद्दिष्ट आहे. हे अभियान चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत आहे.
आणि याच्यामध्ये 2024 पर्यंत ऑलिम्पिक मध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंनी जास्तीत जास्त पदक मिळवावी, हे मिशन शक्तीचं महत्वाचं उद्दिष्ट आहे, माहित असावं. ठीक आहे. पुढची योजना महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान. तर महाराष्ट्रातील 1000 गावं आदर्श गाव तयार करणं हे महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचं उद्दिष्ट आहे. किती गावं? 1000 गावं. तो परीक्षेला 500 400 300 काय म्हटलं तर चूक, 1000 गावं माहित असावं. ठीक आहे. परत रिपीट करतो, क्वेश्चन येऊ शकतो. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान, महाराष्ट्रातील 1000 गावं आदर्श गाव बनवणं. पुढे जाऊ. अटल आनंद घनवन योजना. तर 2019 सालच्या पावसाळ्यात वृक्ष लागवडीची ही योजना नागरी भागातील कुठं सुरू झाली? ही अर्बन एरियामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्था, शहर विकास प्राधिकरण यांच्या क्षेत्रात आणि ग्रामीण भागातील उपलब्ध जागावरती, ग्रामीण प्लस शहरी दोन्ही भागासाठी ही कार्यान्वित करण्यात आली. आणि याच्यामध्ये जपान मधले जे काय मियावाकी नावाचं जे काय तंत्रज्ञान आहे, तर त्याच्या बेसिसवरती आपण याच्या अंतर्गत वृक्ष लागवड करणार आहे. ठीक आहे, माहित असावं. त्यानंतर पुढची योजना आहे अटल आहार योजना. कामगारांना कामाच्या ठिकाणी स्वस्तामध्ये अन्न मिळावं यासाठी अटल आहार योजना देवेंद्र भाऊंनी सुरू केली होती. ठीक आहे, देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये ही योजना सुरू झाली होती. त्याच्या अंतर्गत कामगारांना कामाच्या ठिकाणी 5 रुपयामध्ये आहार उपलब्ध होणार होता. ठीक आहे. आणि त्याच्या पुढचं वर्जन म्हणजे शिवथाळी, जे आपण इकॉनॉमिक सर्वे मध्ये ऑलरेडी इन डिटेल बघितली होती. अस्मिता प्लस योजना, तर याच्या हे बेसिकली 8 मार्च 2019 ला सुरू झाली. उद्दिष्ट बघा, महिलांना माफक दरामध्ये दर्जेदार सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देणं. ठीक आहे. या योजना सगळ्या त्या वर्षीच्या इकॉनॉमिक सर्वे मधल्या आहेत. तर इकॉनॉमिक सर्वे मध्ये जो 10 नंबरचा टॉपिक आहे ज्याच्यामध्ये योजना असतात, तर ऑलरेडी मी ग्रुपवरती 2019-20 चा जुना इकॉनॉमिक सर्वे प्रॉपरली हायलाइट करून ग्रुपवरती टाकलाय. त्यातल्या कमीत कमी योजना तुम्ही स्वतः बघून घ्या. एखादी योजना कंबाईनला विचारली जाते. ठीक आहे. लेटेस्ट इकॉनॉमिक सर्वे मी डिस्कस केला होता, पण एक क्वेश्चन कंबाईनला जो येईल तो एकच टॉपिक आहे त्यातला, जस्ट एकदा स्कॅन करा. त्यातल्या महत्वाच्या योजना अभिनव इयरबुक मध्ये पण कव्हर आहेत, पण तरी एखादी मिस झाली असेल तर तुम्ही इकॉनॉमिक सर्वे मधून ती बघून घ्या. आपल्या बॅच मध्ये मी ते डिस्कस करेल, तेवढा एक टॉपिक. ठीक आहे. अटल बांधकाम कामगार आवास योजना, तर राज्यातील 25 लाख बांधकाम कामगारांची नोंदणी करून 2022 पर्यंत सर्वांना हक्काचं घर मिळवून देणं. ठीक आहे. त्याचं घोषवाक्य सन्मान कष्टाचा आनंद उद्याचा. तर ही 2019 मध्ये योजना सुरू झाली 19 फेब्रुवारीला, जस्ट माहित असू द्या. त्यानंतर पेज नंबर 205 वरती काय महत्वाच्या योजना आहेत बघा. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, तर शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी योजना सुरू केली, माहित असू द्या. लक्ष्य योजना, आरोग्य विभागाच्या रुग्णालयामध्ये प्रसूतीच्या पहिल्या 24 तासात होणारे माता व बाल मृत्यू दर रोखणं. तर लक्ष्य योजना खूप जास्त महत्वाची, याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. पहिल्या 24 तासामध्ये जे काही माता मृत्यू दर किंवा बाल मृत्यू दर होतात ते रोखण्यासाठी ही लक्ष्य योजना सुरू करण्यात आली. ठीक आहे. आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल मध्ये जे सांगितलं की माता मृत्यू दर हा 70च्या खाली असावा, तो भारतामध्ये 3 राज्यांनी अचीव्ह केलाय, केरळा, महाराष्ट्र आणि तमिळनाडू. तर महाराष्ट्र त्याचा भाग आहे, त्यामुळे महाराष्ट्रानं बऱ्यापैकी माता मृत्यू दर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलचं टार्गेट ऑलरेडी अचीव्ह केलंय. ठीक आहे. मला वाटतं 46 काहीतरी महाराष्ट्राचा माता मृत्यू दर आहे, सगळ्यात कमी केरळाचा आणि त्यानंतर महाराष्ट्र. पुढची योजना अस्मिता बाजार. ठीक आहे. अस्मिता प्लस सॅनिटरी नॅपकिन साठी
आणि अस्मिता बाजार ही ई कॉमर्स साठी योजना आहे. तर बेसिकली महिला बचत गटांना ई कॉमर्सची संधी उपलब्ध करून देणं. ठीक आहे. ई कॉमर्स नावाचा शब्द तुमच्या सिलेबस मध्ये मेन्शन आहे GS4 मध्ये, राज्यसेवा मेन्स. तर डायरेक्टली तुम्हाला ही योजना विचारली जाऊ शकते, अस्मिता बाजार योजना कशासाठी आहे. तर महिला बचत गटांना ई कॉमर्सची संधी उपलब्ध करून देणं. आणि ई अस्मिता बाजार, अस्मिता प्लस ह्या योजना एकाच दिवशी सुरू झाल्या 8 मार्च 2019 ला. पुढं स्मार्ट प्रकल्प वर्ल्ड बँकेच्या साह्याने राबवला जातोय आणि याचं उद्दिष्ट पण शेतकऱ्याला चांगलं भाव मिळवून देणं, तसेच शेतकऱ्याचे उत्पन्न थेट कॉर्पोरेट कंपन्यांना किंवा थेट बाजारात विकता यावं, हा त्याचा उद्दिष्ट आहे. स्मार्टचा लॉंग फॉर्म स्टेट ऑफ महाराष्ट्र ॲग्री बिझनेस अँड रुरल ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे. ह्या योजना 2018ची योजना ही, पण तरीही इयरबुक मध्ये का दिले, तर ही तुम्हाला मेन्स साठी महत्वाचे. ठीक आहे. तर स्मार्टचा लॉंग फॉर्म स्टेट ऑफ महाराष्ट्र ॲग्री बिझनेस अँड रुरल ट्रान्सफॉर्मेशन जागतिक बँकेच्या साह्याने राबवली जाते. पुढं हिरकणी महाराष्ट्र योजना, तर जागतिक पातळीवरती महिला उद्योजकांची संख्या वाढवणं, तसेच महाराष्ट्रातील महिला उद्योजकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणं, हा या योजनेचं उद्दिष्ट आहे. ठीक आहे. पुढं माझी कन्या भाग्यश्री योजना 1 ऑगस्ट 2017 आणि कंबाईनला ह्या योजना विचारल्या जातात रिलेटेड टू महिला आणि महिला, बालक आणि वृद्ध या तिघांशी रिलेटेड योजना कंबाईनला विचारल्या जातात. ज्या योजना महाराष्ट्रामध्ये राबवल्या जातात किंवा नॅशनल लेवलच्या पण महत्वाच्या योजना. तर माझी कन्या भाग्यश्री योजना 1 ऑगस्ट 2017 पासून सुरू झाली. वार्षिक उत्पन्न 7.5 लाख रुपयापर्यंत असणाऱ्या कुटुंबामध्ये मुलींच्या नावे मुदत ठेव ठेवून ठराविक काळानंतर विशिष्ट रक्कम परतावा देणारी ही योजना आहे माझी कन्या भाग्यश्री योजना. तर ह्या महत्वाच्या योजना तुम्हाला माहित असाव्या. रिवाइज करतो आणि पुढे जाऊ आपण. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणं. लक्ष्य योजना, पहिल्या 24 तासात जे काही आरोग्य विभागाच्या रुग्णालयामध्ये माता मृत्यू दर आणि बालमृत्यू दर होतात ते कमी करणं. जे काही माता मृत्यू आणि बालमृत्यू होतात ते कमी करणं. अस्मिता बाजार ई कॉमर्स रिलेटेड महिला बचत गटांना ई कॉमर्सची संधी उपलब्ध करून देणं. स्मार्ट प्रकल्प वर्ल्ड बँकेचा आहे. स्मार्टचा लॉंग फॉर्म स्टेट ऑफ महाराष्ट्र ॲग्री बिझनेस अँड रुरल ट्रान्सपोर्टेशन. याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांचं उत्पादन डायरेक्ट कॉर्पोरेट कंपन्यांना विकता यावं, याच्यासाठी हा स्मार्ट प्रकल्प आपण आणला. हिरकणी महाराष्ट्राची योजना, महिला उद्योजकांची संख्या वाढवणं जागतिक पातळीवरती. माझी कन्या भाग्यश्री योजना 1 ऑगस्ट 2017 पासून अंमलबजावणी आणि याच्यामध्ये कुटुंबांसाठी मुलीच्या नावे मुदत ठेव ठेवून ठराविक काळानंतर तुम्हाला विशिष्ट रक्कम परत मिळेल. तर एवढ्या गोष्टी माहीत असाव्या. पेज नंबर 206 वरती जा. 1-2 मिनिटाचा ब्रेक घेतो मी. ठीक आहे, 2च मिनिट आणि लगेच सुरू करू आपण. तोपर्यंत तुम्ही एकदा स्कॅन करा बाकीच्या गोष्टी. 10:33 झालेत. 10:35 आपण सुरू करू लगेच. ठीक आहे, पुढे जाऊ. स्टार्टअप मध्ये मराठी पाऊल पुढे. तर बुद्धिमानांची यशस्वी परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रामध्ये स्टार्टअप योजनेला देखील चांगला प्रतिसाद दिला आहे आणि स्टार्टअप मध्ये महाराष्ट्र हा अव्वल असलेला आपल्याला आढळतो. तर हे तुम्हाला माहित असावं. ठीक आहे. थोड्या वेळापूर्वी आपण एक योजना बघितली होती, ई स्टेप कार्यक्रम कर्नाटकची. तर ती बेसिकली कर्नाटक राज्यातील विद्यार्थ्यांना स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी होती. तर स्टार्टअप योजना, स्टार्टअप शब्द आठवला
की तुम्हाला ई स्टेप आठवायला पाहिजे, महाराष्ट्र अव्वल आहे आठवायला पाहिजे, स्टार्टअप योजना, स्टँडअप योजना, दोन्ही योजना आठवायला पाहिजे. स्टँडअप मध्ये जे काय लाभार्थी होते SC ST आणि महिला माहित पाहिजे, स्टार्टअप मध्ये काय होतं. ठीक आहे. तर नवीन उद्योजकांना स्टार्टअप स्थापनेसाठी प्रोत्साहन करणं. पुढे जाऊ, विस्तारित मिशन इंद्रधनुष्य 2.0. तर इंटेन्सिफाईड मिशन इंद्रधनुष्य ही बेसिकली डिसेंबर 2019 ते मार्च 2020 सॉरी, एक मिनिट हा. ठीक आहे. तर बेसिकली त्या योजना तुम्हाला माहित असाव्या. पुढे जाऊ, विस्तारित मिशन इंद्रधनुष्य 2.0. तर 31 ऑक्टोबर 2019 रोजी इंटेन्सिफाईड मिशन इंद्रधनुष्य या सार्वत्रिक लसीकरण मोहिमेचा जे पोर्टल होतं त्याचा शुभारंभ करण्यात आला. तर तुम्हाला डायरेक्टली तो विचारेल IMI काय आहे. तर हे सार्वत्रिक लसीकरण मोहिमेचं एक पोर्टल आहे. पोर्टलवरती तो तुम्हाला क्वेश्चन विचारतो दरवर्षी. बेसिकली हा कार्यक्रम डिसेंबर 2019 ते मार्च 2020 या दरम्यान राबवला जाणार होता. त्यामुळं ही योजना आपल्यासाठी महत्वाची. ठीक आहे. पश्चिम बंगालमध्ये कन्याश्री विद्यापीठ, तर फक्त मुलींसाठी राखीव असलेलं हे विद्यापीठ आहे. पुढं महात्मा गांधी राष्ट्रीय फेलोशिप कार्यक्रम, तर हा IIM बेंगलोरचा कार्यक्रम आहे. 2 वर्षाचा महात्मा गांधी राष्ट्रीय फेलोशिप कार्यक्रम IIM बेंगलोरनं सुरू केलाय. HRD GS3 मध्ये महत्वाचं. ठीक आहे. IIM नावाचा शब्द सिलेबस मध्ये मेन्शन आहे. तर त्याला धरून IIM बेंगलोरनं महात्मा गांधी राष्ट्रीय फेलोशिप कार्यक्रम सुरू केलाय, माहित असावं. सुमन किंवा सुरक्षित मातृत्व आश्वासन योजना ऑलरेडी बघितलं आपण, 10 ऑक्टोबर 2019 ला सुरू केली, ज्याच्या अंतर्गत माता आणि नवजात बालकांच्या सुरक्षेची काळजी घेणं अपेक्षित आहे. ठीक आहे. पुढं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राज्यात अमृत संस्थेची स्थापना. अमृतचा लॉंग फॉर्म सारथी महाज्योती अमृत, कुठली कुणासाठी आहे माहित असावं. अमृत अकॅडमी ऑफ महाराष्ट्र रिसर्च अपलिफ्टमेंट अँड ट्रेनिंग असं त्याचं लॉंग फॉर्म आहे. ठीक आहे. पुढे जाऊ, पुढची योजना बघा, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये शेतकऱ्यासह कुटुंबातील एका सदस्याचाही समावेश. तर अपघात विमा योजना, शेतकरी अपघात विमा योजना, याला गोपीनाथ मुंडे यांचं नाव आहे, एवढं माहित असू द्या. ठीक आहे. पुढचा चॅप्टर आहे पुरस्कार. ठीक आहे. या टॉपिक वरती पण तुम्हाला बरेच क्वेश्चन विचारले जातात. जस्ट मिनिट हा. पुरस्कार नंतर क्रीडा घडामोडी आहेत. त्यानंतर संकीर्ण विस्तीर्ण घडामोडी, म्हणजे आपले टोटल टॉपिक नंबर 9, 10, 11 आणि 12 मध्ये काय क्वेश्चन्स दिलेले आहेत. मला पर्सनल वाटतं की आपण 15 मिनिटाचा गॅप घेऊन लेक्चर सुरू केलं का तर थोडस आणखी इफिशियन्सी तुमची पण वाढेल आणि माझी पण वाढेल. इज इट ओके? दीपक सर, ठीक आहे. आपण काय करू, ऑलमोस्ट आता 11:15 वाजलेत, तर डॉट 11 वाजता आपल्या लेक्चरला सुरुवात करू आणि राहिलेले हे 9, 10, 11, 12 हे जे 4 टॉपिक राहिलेत ऑलमोस्ट आणखी 100 पेजेस आपल्याला डिस्कस करायचे, तर ते आपण 11 वाजता डिस्कस करू. ठीक आहे. तोपर्यंत थोडासा तुम्ही चहा वगैरे घ्या आणि परत फ्रेश मध्ये, आणि आपण जोपर्यंत हे इयरबुक संपत नाही तोपर्यंत आपलं डिस्कशन चालू राहील आता, जेणेकरून एक इयरबुक तुमचं संपून जाईल. दीपक, काय बोलायचं तुम्हाला?
नाही सर, पृथ्वी परिक्रमा तुम्ही लगेच कंटिन्यू करणार आहे का? तुम्ही काल जे बोलला होता ते. हा 4 वाजता करून टाकते. अच्छा. हा, चालेल चालेल. ओके ओके. आणि इफेक्टिव्ह आहे ना जे मी बोलतोय त्याचा हो तुम्हाला? हो सर. हा सर. हा. कारण तुमचे एवढं हा फक्त तर कालावधी मध्ये खूप. मध्ये आवाज, मध्ये थोडासा ब्रेक झाला होता, आवाज होतोय थोडं मध्ये मध्ये. ऍक्च्युली तुमचा इंटरनेटचा इश्यू असेल किंवा मग माझा काहीतरी होतं, थोड्या गोष्टी ऍडजस्ट करा ओके. त्यात काय आता. हा. हो चालेल. आणखी कुणाला काय डाऊट असेल तर विचारा, अदरवाईज आपण 11 वाजता भेटू. आणि उद्यापासून मग प्रायव्हेट ग्रुपला लेक्चर होतील आणि त्याच्यामध्ये मी काय घेईल तर उद्यापासून मग आपण सायन्स, मॅथ्स अँड रिझनिंग याच्यावरती फोकस असेल. त्याच्यानंतर हिस्ट्री झाल्यानंतर जॉग्राफी आणि एंडिंगला आपण पॉलिटी, इकॉनॉमिक्स घेऊ. आणि पुढच्या 10 ते 15 दिवसामध्ये पूर्ण सिलेबस प्रॉपरली कव्हर करण्याचा प्रयत्न करू. त्याच्यानंतर राहिलेले 15 दिवस किंवा 10 ते 12 दिवस तुम्ही स्वतः अभ्यास करू शकाल. त्या 8 ते 10 दिवसामध्ये फक्त आपण मॉर्निंगलाच लेक्चर घेऊ, जेणेकरून मॉर्निंगला एक 2 तासाचं मी लेक्चर घेईल, 2-2.5 तासाचं. आणि राहिलेला दिवस तुम्ही लेक्चर जे गोष्टी आपण डिस्कस केलेत त्या तुम्ही रिवाइज करू शकाल, जेणेकरून तुम्हालाही रिव्हिजनला टाइम भेटेल आणि तुम्ही माझ्यासोबत फ्लो मध्ये राहाल. अदरवाईज कुठंतरी असं होतं की जशी जशी परीक्षा जवळ येते तसे तसे आपल्याला भीती वाटायला जास्त सुरुवात होते. आणि एक गोष्ट चांगली लक्षात ठेवा, एंडिंगचे ते 15 दिवस आणि तुमचा अभ्यास आणि तुमच्या परीक्षेचे मार्क ह्याचा काही संबंध नसतो. फक्त तुम्ही शांत राहणं गरजेचं आहे, कॉन्फिडंट राहणं गरजेचं आहे. बाय डिफॉल्ट तुमचा पेपर तुम्हाला चांगला जाणार आहे जर मागचं 6 महिने 8 महिने तुम्ही सिरियसली अभ्यास केला असेल तर. त्यामुळे जरी आजपासून किंवा एंडिंगचे 15 दिवस जास्त अभ्यास नाही झाला तरी टेन्शन घ्यायचं नाही. आणि जर टेन्शन घेतलं तर मग रिझल्ट जाऊ शकतो. फक्त शांत राहायचं, स्वतःला दररोज सांगायचं मागचे मी 6 महिने खूप सिन्सिअरली अभ्यास केलाय, मी माझ्या अभ्यासाच्या बाबतीत खूप सिरियस आहे, मी पास होणार आहे. जरी माझा आज 1 तास वाया गेला तरी काय हरकत नाही, मी पास होणार आहे. आणि हे स्वतःला सांगत राहणं खूप गरजेचं असतं. ठीक आहे, आणखी कुणाला काय डाऊट? अश्विनी मॅडम काय बोलायचंय? अश्विनी मॅडम? नाही सर, काही नाही. थँक्यू. ओके ओके ओके. हा हा. आपण 11 वाजता लेक्चरला सुरुवात करू. 11:15 वाजलेत. थोडासा 15 मिनिटाचा ब्रेक घ्या आणि आपण परत सुरुवात करू. राधाकृष्ण? ठीक आहे, थँक्यू. .11 ला सुरुवात करू आपण.